रंगभूमी आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि नियारा फाउंडेशन महाराष्ट्र सविनय सादर करीत आहे तरुण रंगकर्मींची एक रंगमैफिल रंगसंवाद. या कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन केलंय प्राचार्या डॉक्टर मीरा राजेंद्र शेंडगे यांनी. सादर करतोय रंगसंवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडं रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि नियारा फाउंडेशन महाराष्ट्र या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आपण मराठी रंगभूमी दिन तरुण कलावंतांना घेऊन त्यांच्या व्ह्यूजना बघण्यासाठी ऐकण्यासाठी म्हणून आपण एक छोटासा कार्यक्रम अरेंज केलाय. मराठी रंगभूमी दिनावर बोलतोय आणि मध्ये मध्ये इंग्लिश येत असेल तर मला माफ करावं. तर कार्यक्रम असा आहे की मराठी रंगभूमीचं उद्याचं परिप्रेक्ष्य काय असू शकतं यावर या तरुण रंगकर्मींचा एक विचार ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आपण अरेंज केलाय. यामध्ये श्री अमोल धाबळे सर आहेत की ज्यांनी बालनाट्य चळवळ आणि एकूणच प्रौढ नाटकं, त्यानंतर नाट्य समीक्षण, नाट्य निर्मिती, नाट्य दिग्दर्शन, इतर तांत्रिक जबाबदाऱ्या यामध्ये गेली 20-22 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा सोलापूर तसेच एकूण महाराष्ट्रात या नाट्य सृष्टीमध्ये वावर आहे. त्यानंतर आपल्यासोबत आहेत राहुल नामखडे, जो पुण्यामध्ये निळू फुले अकॅडमीमध्ये त्यामार्फत तो नाट्य चळवळ राबवतो. शिवाय तो पुणे सांस्कृतिक संचालनालयाचा पुण्याचा समन्वयक आहे आणि स्वतः तो नाट्य तंत्रज्ञ म्हणून काम करतो, अभिनेता आहे. त्यानंतर आपल्यासोबत आहेत यशोधन दादा गडकरी, जे सांगलीला प्रतिनिधित्व करतायत. आपल्याकडं पुण्यातून, सांगलीतून, सोलापुरातून आणि मी आता मूळचा सोलापूरचा पण कोल्हापूरमधून आता जॉईन करतोय. असं आपण एक छान पश्चिम महाराष्ट्र कव्हर केलेलं आहे. तर यशोधन दादा गडकरी सांगलीतून आपल्याला जॉईन केलंय त्यांनी. दादांचा सुद्धा नाटक, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, त्यानंतर ते स्वतः एक चित्रपट व्यासंगी माणूस आहे. तो त्यांनी बरीचशी वर्ल्ड फिल्म प्रीमियर्स केलेले आहेत, बघितलेले आहेत. वेगवेगळ्या विषयाची त्यांना अभ्यास केलेली चित्रपट आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये. तसंच नाटकांमध्ये सुद्धा त्यानं हल्ली लिखाणालाही सुरुवात केली आणि खूप छान वेगळ्या विषयावर त्यानं पहिलीच त्याची एकांकिका खूप छान प्रेझेंट झाली, मांडणी आणि तो विषय. दादाचाही वावर एक अभिनेता म्हणून, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि एक अभ्यासक हा सगळ्यात मोठी ओळख आहे त्याची. अशी यशोधन दादा गडकरी सांगलीतून आपल्याला जॉईन करतात. त्यानंतर मिहिका शेंडगे. मिहिका हिनं तिच्या अगदी बाल्यावस्थेपासून आज ती एक तरुण प्रौढ रंगभूमीवर तिने पदार्पण केलं आणि बाल कलाकार असल्यापासून ते आतापर्यंत तिनं तिची चळवळ नाटकाची तिने राबवली. तिला अनेक पारितोषिक आहेत अभिनयाचे. दिग्दर्शनाच्या बाबतीत सांगायचं तर बाल राज्य नाट्य स्पर्धेत गेल्या वर्षीचं तेलुगू हे नाटक राज्यात पहिलं होतं तिने दिग्दर्शन केलेलं. आणि त्यानंतर दिग्दर्शनाची, अभिनयाची, एकूणच तंत्रज्ञ या कॅटेगरीची तिच्याकडे भरपूर अशी पारितोषिकं आहेत. शिवाय व्हिडिओ अल्बम्स, सिनेमा यामध्ये सुद्धा ती आता हळूहळू कार्यरत आहे. तर तीही आपल्यासोबत आहे. मी मिहिकाचं स्वागत करतो, मी यशोधन दादाचं स्वागत करतो, मी राहुलचं स्वागत करतो, मी अमोल धाबळे सरांचं स्वागत करतो आणि मी स्वतः प्रमोद कसबे, मी माझं स्वतःचं स्वागत करतो. मी एक छोटासा कलाकार आहे. माझी ओळख थोडक्यात करून देतो. मी ही एक फक्त कलाकार आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय करतो आणि मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. सो मी आवाजाचं काहीतरी काम करतो. तर मराठी रंगभूमी दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. तर मराठी रंगभूमीवर मराठी नाटकांची सुरुवात ही संगीत नाटकांपासून झाली. म्हणजे सुरुवातीला संगीत नाटक झालं. तर अमोल सरांना संगीत नाटकाचा अनुभव आहे. तर मी अमोल सरांकडे येतो आणि तिथून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू की थोडक्यात संगीत नाटकापासून ते गद्य नाटकांकडे येतानाचा त्यावर सरांनी थोडासा प्रकाश टाकावा. अमोल सर. माझी
जी सुरुवात आहे ती संगीत नाटकापासून झाली. मोठ्या नाटकांमध्ये काम करत असताना. तर त्यामध्ये श्रुती मंदिर ही जी सोलापुरातली नावाजलेली संस्था आहे, पद्माकर देव सर त्याचे सर्वेसर्वा होते. तर त्यामध्ये संगीत शारदा, एकच प्याला, मृच्छकटिक अशा अनेक नाटकामधून भूमिका करत असताना अर्थात आवाजाचा आपला काही फारसा संबंध नसल्यामुळं त्यातल्या प्रोज भूमिका करण्याकडं जास्त आम्हाला घेतलं जायचं. कारण संगीत कलाकार जे आहेत ते गायन करणारे हे वेगळे असायचे. त्यांच्या भूमिका जरी मोठ्या असल्या तरी त्यातून एक शिकायला असं मिळालं की नाटक करत असताना त्याच्यावरती जो एक भाषा सौंदर्य म्हणून जो प्रकार आहे, जो हल्लीच्या नाटकांमध्ये थोडासा हरवत चाललेला आहे. आता हे तरुण पिढीकडून काय ते आपल्याला अजून जास्त ऐकायला मिळेल. पण मला तरी असं वाटतं की संगीत नाटकामध्ये गडकऱ्यांची जी भाषाशैली होती, किर्लोस्करांची जी भाषाशैली होती, देवलांची जी भाषाशैली होती आणि हे सगळं करत असताना ते फक्त संगीत नाटक न राहता त्याच्यामध्ये एक प्रोज नाटक किंवा आपण जर का त्यातला संगीताचा भाग काढून टाकला तर प्रोज सुद्धा इतकं सुंदर असायचं. मला एक आठवण आठवती की संगीत एकच प्याला आम्ही नाटक बसवलेलं होतं आणि नंतर ना राज्यनाट्य स्पर्धा आल्या. तर एकच प्यालामध्ये खूप वेळ गेला हे सगळं बसवून घेण्यामध्ये वगैरे. तर मग राज्यनाट्य स्पर्धेला प्रोजसाठी नाटक बसवणं शक्य नव्हतं. तर देव सर म्हणाले की ह्याच्यातला आपण संगीताचा भाग सगळा काढून टाकूया आणि आपण गाणे काढून टाकून हेच जर का नाटक आपण प्रोज पद्धतीने फक्त त्यातला प्रोज जो भाग आहे तेवढा जर का आपण सादर केला तरी सुद्धा हे नाटक चांगल्या प्रकारे होईल आणि ते खरोखर चांगल्या प्रकारे झालेलं होतं. तर हे एक भाषा सौंदर्य आहे त्या लोकांचं किंवा त्या लेखकांचं. तर ते थोडंसं हल्ली कुठेतरी हरवत चाललेलं आहे असं वाटतं. ओके. आणि यावर एक प्रश्न असा होता की जसं परदेशात ओपेराज होतात त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याही नाटकाची सुरुवात संगीतांपासून झाली, संगीत नाटकापासून, आणि मग हळूहळू त्याची जी क्रेज आहे किंवा त्याची मागणी म्हणूया ती हळूहळू कमी होत गेली. पण परदेशात अजूनही ओपेराजचे कार्यक्रम होत आहेत. मग तो जो व्यासंग आहे त्या लोकांनी जपला, मग आपण अजून जपलेला नाहीये, हे का असू शकतं? का आपण गद्याकडे गेलो असू? प्रमोदजी, त्याचा प्रकार असा आहे की संगीत कलाकार, संगीत नट जे आहेत त्यांनी ते मिळायला किंवा कलाकार मिळायला तयार नाहीयेत. जे ओके. आहेत ते ताबडतोब काहीतरी फास्ट जाऊन रंगमंची आविष्कार दाखवून शेवटी आर्थिक गणित हा सगळ्यात एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये होऊन बसलेला आहे. त्यामध्ये एक एक नाटकामध्ये 20-20, 25-25 कलाकार असतात, ते सेट असतात. जंगलाचा सेट वेगळा, राजमहालाचा सेट वेगळा आणि मग हे सगळे सेट घेऊन जाणं आणि सादरीकरण करणं हे एक मोठं जिकिरीचं काम आहे. आणि रोज तालमीसाठी जर का सगळे वादक उपस्थित असतील तरच ते तालीम करण्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे रोज एवढा लवाजमा घेऊन ते सादर करायचं, तर हे थोडंसं आता मला असं वाटतं की थोडंसं जास्त इकॉनॉमिकल असं होत नाहीये. आणि हौशी लोकांच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर ते थोडंसं अवघडच आहे. आतापर्यंत शिलेदार कंपनीचे नाटकं होत होते, आता ती यावर्षी किंवा मागच्या वर्षीपासूनच थोडासा खंड पडलेला आहे. नाहीतर प्रत्येक 15 जुलैला सोलापूरमध्ये सिद्धा पाटील यांच्या फॅमिलीतर्फे बालगंधर्वांच्या जन्म पुण्यतिथी निमित्त शिलेदार कंपनीचे नाटकं सोलापूरकरांनी अगदी परवापर्यंत बघितले, 2 वर्षापूर्वीपर्यंत बघितले. पण त्यांना सुद्धा आता ते हल्ली अवघड चाललेलं आहे की इतके सगळ्या लोकांना घेऊन चालले आणि नवीन मुलं वेळ देत नाहीत त्याप्रमाणे. जर का वेळ दिला तर त्यातलं सौंदर्य खूप चांगलं आहे. आता हा झाला जुन्या नाटकांचा भाग. आपल्या सोलापुरातलं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर विद्या काळेसारख्या ज्या लेखिका आहेत त्यांनी नवीन प्रकारचे नाट्य संगीत नाटक सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याला सुद्धा बक्षिसे मिळवलेले आहेत. सांगलीला ज्या राज्यनाट्य स्पर्धा होतात, संगीत राज्यनाट्य स्पर्धा, तर तिथपर्यंत सुद्धा आपण मजल मारलेली आहे. म्हणजे नवीन विषय सुद्धा नवीन गाण्यांसहित येऊ शकतात. पण आता ते थोडासा काळाचा महिमा असा आहे की तरुण पिढी जास्त त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. याचं जर का चांगलं जर का उदाहरण घेतलं तर राहुल देशपांडे यांनी जेव्हा कट्यार काळजात घुसली पुन्हा परवा एकदा पुनरुज्जीवित केलं, ते नाटक तुफान चाललं होतं. म्हणजे त्या अप टू द मार्क जर का त्या लेवलला जर का केलं तर आजही प्रेक्षक त्याच्यासाठी आहे. पण तेवढा वेळ मुलं देत नाहीयेत, हा चिंतेची गोष्ट आहे. ओके. पण आता हे जे राहुल देशपांडेंनी केलं तर त्याच्यामध्ये सिनेमा येऊन गेल्यानंतर एक क्रेज निर्माण झाली आणि मग नंतर त्याकडं
लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलं, असं पण काही जणांचा त्यावर म्हणणं आहे. तर मला हा सरांनी खूप छान त्यांनी एक्सप्लेन केलं. तर जसं की संगीत नाटक आत्ताचं सुद्धा तुम्ही म्हटलेलं की ते अद्ययावत रूपात प्रेझेंट केलं गेलं, मांडलं गेलं, म्हणून ते ऍक्सेप्ट झालं, असं माझं आणि इतर माझ्या काही मित्रांचं मत आहे. तसं गद्य नाटकाला काही अद्ययावत करण्यासाठी किंवा मॉडर्न साईडला आणण्यासाठी किंवा एकूणच जागतिक नाटकांशी स्पर्धा करण्यासाठी किंवा एकूण त्याला त्या फ्लो मध्ये आणण्यासाठी त्याच्याशी सांगड घालण्यासाठी काय करता येऊ शकतं, या प्रश्नासाठी मला यशोधन दादाला विचारायचं की यावर तुझं काय मत आहे, की म्हणजे काय करता येईल? सगळ्यात आधी मला असं वाटतं की मुळात जागतिक रंगभूमी म्हणजे काय, आणि मी जागतिक कुठल्याही नाटकाशी किंवा रंगभूमीशी आपण का स्पर्धा करायची, सगळ्यात पहिलं मुळातच आपण त्या जागतिक नाटकाबरोबर आहोत. म्हणजे काय, मुळात आपण जागतिक नाटक करत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे होतं काय, एखादं बाहेरचं मोठं नाटक आलं माझ्याकडे किंवा ऑपेरा आला. फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 2018-19 ला थिएटर ऑलिम्पियाड झाला. तर थिएटर ऑलिम्पियाडला जगभरातली चांगली नाटकं एका ठिकाणी झाली, दिल्ली, कोलकाता किंवा भारतामध्ये झाली. तर बाहेरची नाटकं किंवा फॉरेन नाटक माझ्याकडे येणं म्हणजे ते जागतिक नाटक माझ्याकडे येणं का, तर नाही. म्हणजे मी फॉरेनचा सिनेमा बघतोय म्हणजे मी वर्ल्ड सिनेमा बघतोय का, तर नाही. सगळ्यात आधी जागतिक हा शब्द अशासाठी येतोय की मी भाषेची बॅरियर्स ओलांडून भाषेपलीकडे जाऊन माझी कलाकृती सादर करतोय, आणि ती लोकांपर्यंत भाषेशिवाय, जसं आपण साहित्य मूल्य म्हणतो तसेच साहित्याबरोबर दृश्य मूल्यांमधून देखील किमान फील लेवलला पोहोचतायत का आपले कंटेंट. भले समग्र नाटक, समग्र विषय त्यांना नाही समजणार, कारण भाषा आड येऊ शकते. तर माझंही एखादं नाटक सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, कराड मधलं बाहेर होत असेल, पण ते दृश्य माध्यम आणि शब्दातून व्यक्त होत असेल, तर ते जागतिकच नाटक आहे. फक्त विषय असा उरतो की मी किती तडफेनं ते नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, मग त्यात सर्वच भागाला आर्थिक विषय सगळ्यात आधी आला की ते तांत्रिक त्याचा अवडंबर किती केला जाणार, माझे कलाकार किती आहेत, आणि हा सगळा लवाजमा घेऊन मी कुठपर्यंत पोहोचू शकतोय. तर ही मला आधी तयारी बघायला लागेल, माझ्या संस्थेची तयारी बघायला लागेल. कारण जसे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या भरतात, याच्या बरोबरीनच अखंड भारतात विविध स्पर्धा भरतात. एक त्यातलं माहिती असलेलं नाव म्हणजे NSDचा भारत रंग महोत्सव, साधारण तो फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान भरत असेल. तर असे अनेक, बंगालमध्येच एकट्या 3 ते 4 मोठ्या स्पर्धा नाही म्हणता ना, महोत्सव भरतात प्रादेशिक नाटकांच्या. म्हणजे भारतातील विविध राज्यातील तिथं नाटकं येतात. तसंच आमच्या जवळ सेरेंडिपेटी होतं. सेरेंडिपेटी, काला घोडा सारखे महोत्सव आहेत जिथं नाटकाशिवाय इतर कलाकृती येतात. तर मला नाटक सोडून, नाटकाचा परिघ सोडून देखील मला सर्व कलांकडे बघावं लागेल. कारण फायनली सारासार एकूणच सार नाटकात येणार. नाटक असो किंवा सिनेमा, आपण आता नाटकावरच फोकस ठेवूया. तर असे भरपूर फेस्टिवल्स आधी अटेंड करायला हवेत. आणि जेव्हा मी कुठलीही राज्यनाट्य स्पर्धा किंवा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा माझ्या परिघातून, म्हणजे मी फक्त सांगलीमध्ये स्पर्धा न करता पुणे, मुंबई, सातारा, बेंगलोरला देखील स्पर्धा होतात, अशा ठिकाणी जातो, तेव्हा मी स्वतःला टॅली करायला लागतो. अरे अच्छा, या विषयांवरती नाट्यलेखन समोर यायला लागलंय, आणि हे विषय आजची पिढी समोर घेऊन यायला लागले. मग मला माझं नाटक जुनं वाटायला लागतं, किंवा माझं नाटकातला कंटेंट मूल्य चिरंतन असतं, पण माझी मांडण्याची शैली मी माझ्या सिनियर्स कडून घेतलेली तीच असते. मग ती शैली चुकीची की बरोबर हा विषय नाहीये. तर आत्ताच्या जनरेशनचा, आत्ताच्या पिढीचा से मला मांडता येतोय का, त्यांना समजेल अशा पद्धतीनं कंटेंट मधून. आणि मग मला लक्षात येतं की
अरे माझ्यामध्ये या सुधारणा करायला लागतील, मला नाटक घेऊन जाताना या बाबींवरती बघावं लागेल. तर सगळ्यात आधी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि फेस्टिवल पर्यंत आणि इतर एक 5-50 नाटकांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं प्रमोद. ओके, धन्यवाद दादा. खूप छान तू मस्त इलॅबोरेट केलंस ती की, आणि बऱ्याचशा माझा नेक्स्ट जो क्वेश्चन होता की आपण नाटकाला अद्ययावत करण्यासाठी, म्हणजे स्पर्धा नाही आहे मुळात, जागतिक नाटकाशी आपण स्पर्धा करत नाही आहोत, तर त्यांच्या बरोबर जाण्यासाठी कुठेतरी आपण कमी पडतोय का, आणि त्यावर आपल्याला कुठल्या बाजूवर काम करायचंय, अशा अनुषंगानं माझा प्रश्न होता. त्याचं तू छान उत्तर दिलंस. मला राहुलला विचारायचंय की मराठी रंगभूमीमध्ये म्हणजे त्यावर तरुण कलाकारांनी म्हणजे ते फार कमी दिसतात असं ज्येष्ठांचं मत आहे. म्हणजे खूप कमी नाव आहेत की ज्यांनी नवीन नाटकं, नवीन संहिता लिहून प्रेझेंट केली नाटकांच्या बाबतीत आणि ह्याच्यामध्ये, जसं की किरण येले, मनस्विनी लता रवींद्र आहेत, रमेश दाणी आहेत. ओके, तर मराठी रंगभूमीवर असे कोणते विषय, आता यशोधन दादांनी मांडलंच आहे की वेगळे विषय येत आहेत त्यावेळी माझा जुना वाटायला लागतो, तर असे कोणते विषय यावेत असं एक तुझा व्ह्यू आहे राहुल? की साधारणपणे तू आता निळू फुले अकॅडमी मधून करत असताना तुम्ही तुमच्या मार्फत बरेचसे वेगवेगळे प्रयोग बाहेर आलेत, वेगवेगळ्या धाटणीचे, तर अजून असे कुठले विषय यावेत असं तू नवीन घडणाऱ्या कलाकारांना सांगू इच्छितो आपल्यासारख्याच? जे तू पहिला मुद्दा तू जो म्हटला की ज्येष्ठांना असं वाटतं की तरुण नाटककार कमी आहेत, तर असं मला वाटत नाही अजिबात कुठेही. बरीच लोक आहेत जे करतायत, लिहितायत, नाटककार पण आहेत. आता महत्वाचा मुद्दा तुझा जो प्रश्न आहे तो, तर कुठले विषय यावेत असं आता आम्ही वाफाळलेले दिवस नावाचा प्रतीक पुरी यांनी लिहिलेल्या एका कादंबरीवर लैंगिकतेबद्दल बोलणारा प्रयोग केला. आता असे जे विषय असतील ज्याला कोणी हात घातला नाही, तर किती दिवस आपण दिवाणखाण्यातलं नाटक करणार ना, 4 भिंतींच्या आत सोफा सेट आणि हे सगळं घेऊन. तर असे विषय जे उघड उघड बोलले जात नाही त्यांना हात घालणं गरजेचं आहे. राजकीय विषय आपण बोलणं गरजेचं आहे, रंगभूमीवरून आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जे काही घडतंय त्याच्यावर आपण आपली भूमिका मांडायला हवी आपल्या नाटकातून, आपल्या कलाकृतीमधून. तेही विषय यायला पाहिजे असं वाटतं मला. ओके, म्हणजे जे विषय सेन्सिटिव्ह म्हणून बघितले जातात किंवा असे करून बोलण्याचे विषय आहेत त्यावर बोललं पाहिजे, आणि टेबल खालून किंवा बंद खोलीत चालणारे जे विषय आहेत त्यावरही बोललं पाहिजे असं तुझं मत आहे एकंदर. ओके, धन्यवाद. मला मिहिकाला विचारायचंय की बाल रंगभूमीवर तुझा वावर खूप पहिल्यापासून आहे. तुझ्या अगदी लहानपणापासून ते आता तू हिंदी आणि मराठी दोन्ही नाटकांच्या विभागात काम करतेस. तर यानंतरची स्थित्यंतर कशी असावीत? तू आता एक मोठा ट्रॅव्हल करून आली आहेस तुझ्या लहानपणापासून, तू या पिढीचं प्रतिनिधित्व करतेस की तू घडणारी जी पिढी आहे, आता लक्षात येते तुला मला काय विचारायचंय, की त्या पिढीला तू प्रतिनिधित्व करतेस त्याचं, तर तुला काय वाटतं की अजून काय व्हावं किंवा कुठं जाईल घडत जाताना नाटक आणि कुठल्या दिशेला इलॅबोरेट होत जाईल? मिहिका. ओके, तर मला असं वाटतंय की जेव्हा मी बालनाट्य करत होते, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बालनाट्याचे विषय वेगळे असायचे, मोस्टली फॅन्टसी ओरिएंटेड असायचे, कारण तेव्हाचे ते सगळे विषय तेच होते. पण आता जर आणि मी हे नोटीस पण केलेलं आहे, आता जर आपण बालनाट्य बघायला लागलो तर आपल्याला हे जाणवेल की आता लहान मुलांचं जग हे बदललेलं आहे. आताच्या मॉडर्नाइज्ड जगामध्ये फॅन्टसी पेक्षा वेगवेगळे विषय आलेले आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघतोय आणि आम्हीही केलेलं आहे हे नाटक, जे तेलुगू नाटक हे केलेलं होतं आम्ही. तर त्यामध्ये बेसिकली कॉन्सेप्ट अशी होती की एका नेपाळमध्ये एका लहान मुलीला देवीचं स्थान दिलं जातं आणि मग तिला पूजलं जातं वगैरे वगैरे. पण त्या दरम्यान तिची जी मेंटल स्टेट वगैरे असते तर त्यावर नाटक आहे. म्हणजे आता बालनाट्य हे फक्त बालनाट्य राहिलेलं नाहीये.
म्हणजे ज्या लहान मुलांच्या ज्या भावना आहेत, त्यांची मेंटल स्टेट किंवा हे सगळे विषय बदलत गेलेले आहेत आणि बदलणार आहेत. त्यामुळे मला हे फार जाणवलं, की आम्ही लहान असताना फार फॅन्टसी ओरिएंटेड बालनाट्य केलेत आणि आताचे विषय फार असे मॉडर्नाइज्ड झालेले आहेत. म्हणजे आता आम्ही रिसेंटली मेंटल हेल्थवर अवलंबून असलेलं एक बालनाट्य केलं आणि ते असं आपल्याला प्रेझेंट करावं लागतं ना, की ते लहान मुलांना पुरेसं समजावं पण आणि जास्त ते एक्सप्लॉइट पण करू नये. म्हणजे त्यांना जितकं सांगायचं तितकंच आपण परफॉर्म पण करावं आणि जास्त एक्सप्लॉइट करू नये. त्यामुळे आत्ताचे विषय भयानक बदललेले आहेत. आता मेंटल हेल्थ एक उदाहरण आहे. दुसरं म्हणजे आता सध्या ज्या बालनाट्यावर आम्ही काम करतोय, तर त्यावर असंही आहे की घरातले आई वडिलांमध्ये एक स्ट्रेस असतो, संघर्ष असतो. तर त्यामुळे त्या मुलाची काय घालमेल होते, इमोशनशी काय घालमेल होते किंवा अगदी बेसिक जो सध्याचा आता सगळ्यात हॉट टॉपिक आहे म्हणता येईल. आताचं जे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सगळीकडे लहान मुलांना आपण तू जा, तू जिंकस, यू परफॉर्म द बेस्ट, फर्स्ट प्राइजेस मिळायला पाहिजे, हे सगळीकडे आता सध्या असं चित्र आहे. तर अगोदर आम्ही लहान असताना कसं असायचं की ते चांगलं मानलं जायचं की हा तुम्ही एम मोठे ठेवा, तुम्ही जिंकाच. पण आता चित्र बदललंय. आता त्या गोष्टीमुळे अँक्झायटी, डिप्रेशन वगैरे हे लहान मुलांमध्ये पण आलेलं आहे. त्यामुळे या सगळं मला असं वाटतं की त्यामुळे आता बालनाट्य ना भरपूर काय म्हणतात ऑथेंटिक झालेलं आहे. म्हणजे फॅन्टसी जगातून बाहेर येऊन ऑथेंटिक विषयांवर कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलंय आणि मला असं वाटतं की इथून पुढे पण जसा एरा बदलत राहणार ना, तसं बालनाट्याचं स्वरूप सुद्धा बदलणार. म्हणजे विषय बदलणार आणि एकूणच लहान मुलांची पण मेंटॅलिटी आता बदललेली आहे. ते फार हुशार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना बालिश फॅन्टसी वगैरे दाखवून आता चालत नाही आपल्याला. त्यांच्या अवतीभोवती जे घडतंय ना, त्यांना जे पटते तेच दाखवावं लागतं. त्यामुळे मला हे नोटीस झालेलं आहे आणि यापुढेही असंच करावं लागणार आहे आपल्याला. जर बालनाट्य बसवायची असतील तर सध्याचे ऑथेंटिक आणि खरे विषय आपल्याला चूज करावं लागणार आहे. मी मी हा ह्याच्यामध्ये आता तुम्ही आपण एवढे कष्ट घेऊन नाटक बसवतो, तर तेलुगूच्या बाबतीत आहे, उजगोबाच्या बाबतीत आहे, परीक्षकांचं मत थोडंसं वेगळंच असतं. जे परीक्षकांचं मत आहे तेच प्रेक्षकांचं आहे, असं जर का गृहीत धरलं आपण, तर ते असं म्हणतात की हे विषय लहान मुलांचे नव्हते तुम्ही जे मांडले ते. म्हणजे आपण 3 महिने 2 महिने त्याच्यावरती कष्ट करायचे आणि हे विषय लहान मुलांचे नव्हते म्हणून त्यांनी ते पूर्ण नाटकच्या नाटक बाजूला ठेवायचं. हे कितपत योग्य आहे? आणि आता तू म्हणतेस की लहान मुलांना आता ते आपल्या पुढे गेलेत, काळाच्या पुढे अजून एक पाऊल गेलेले आहेत. आणि म्हणजे असं आहे खरं, कारण माझ्या बाबतीतला मी एक जर का मुद्दा सांगायचा म्हणला, तर माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा शेजारची एक एक्सपायर झालेली घटना होती. आम्ही थोडंसं दबक्या आवाजात बोलत होतो, लहान मुलांसमोर या गोष्टी कशाला बोलायच्या म्हणून. आणि ते मुलीने ऐकल्यानंतर ती म्हणाली की ते ना ते शेजारचे काका वारलेत, मग नीट बोला की एवढा हळू आवाजात बोलायला काय झालं. म्हणजे मुलांना हे कळतंय ना, आपण असं समजतो की त्यांना ते कळत नाहीये म्हणून आपण हळू आवाजात बोलतोय. आणि परीक्षकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळाच आहे. ह्याच्यावर थोडंसं तू बोलावं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि मामा तू सुद्धा होतासच. तेलुगूच्या वेळेस हेच झालेलं की परीक्षकांचं असं मत होतं की हा विषय लहान मुलांचा नाहीये, हा मोठ्यांचा आहे. पण मला म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवती आणि त्यांच्यावरच होत आहेत ना, मग हे बोलणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपण ही काळजी नक्कीच घेतो की जेव्हा एखादा हार्ड विषय आपण लहान मुलांसमोर मांडतो तेव्हा आपण ही काळजी आपण घेतोच की आपण जास्त ती लाईन क्रॉस न करता, जास्त एक्सप्लॉइट न करता आपल्याला जो मेसेज पोहोचवायचा आहे तोच पोहोचवतो. आपल्याला ही काळजी आहेच ना की लहान मुलांना थोडंसं काही ते वल्गर न होता किंवा काही वाईट त्याचं काही न होता आपण त्यांना योग्य रीतीने पोहोचवू शकतो. पण मला हे दादा मला मान्य आहे की जे आपण म्हणतो ना की हा लहान मुलांचा विषय नाही, तर ते खरं नाहीये. कारण ते त्यांच्या बरोबरच होतंय. तर हे बोललं पाहिजे, आपण हे मांडलं नक्कीच पाहिजे. आणि सगळेच आता परीक्षकही आता मॉडर्न झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही मान्य आहे आय गेस हे बरं. कारण त्यामुळेच तेलुगूला आय गेस एक्सेप्ट केलं गेलं या बालनाट्याला. हा धन्यवाद मिहिका. आता परीक्षणाचा विषय निघालाच आहे, तर मला अजून एक माझा प्रश्न होता, म्हणजे 2 प्रश्न होते. मला हा प्रश्न राहुल आणि यशोधन दादा दोघांनाही विचारायचा आहे की
आता जसं म्हणालात की राहुलनं म्हटलं होतं की विषय असे हाताळले गेले पाहिजेत की ज्यावर बोललं जात नाही. आता उदाहरणार्थ मागच्या वर्षी मी जे राज्यनाट्याला कोल्हापुरातून केलेली जी स्क्रिप्ट होती किंवा जे नाटक होतं ते सेक्स एज्युकेशनवर होतं. लहान मुलीच्या सेक्स बाबतीतल्या कुतूहलावर ते नाटक होतं आणि मग तेही खूप छान झालं, प्रेझेंट छान झालं आणि त्याला 3रं बक्षीस मिळालं आणि मग ते अंतिमला गेलं. पण एक एक माझ्या सोबतच्या किंवा माझ्या आधीच्या पण काही इथल्या कोल्हापुरातल्या कलाकारांचा एक अनुभव आहे एक इथला की परीक्षणामध्ये जसं की मगाशी तुम्ही मांडला विषय अमोल सरांनी की हा लहान मुलांचा विषय नव्हता असं जसं मांडलं जातं लहान बालनाट्या बाबतीत, तसं प्रौढांच्या नाटकामध्ये सुद्धा विनोदी नाटकाला सावत्रपणाची वागणूक दिली जाते परीक्षणाच्या निकषावर. असा एक अनुभव आहे. त्याला पहिल्या 2 मध्ये धरलंच नाही. कोल्हापुरात तर झालेलंच नाही की विनोदी नाटक पहिलं झालं. आय गेस मी बरोबर बोलतोय यशोधन दादा. म्हणजे आपल्या इकडच्या भागात कोल्हापूर सांगलीमध्ये माझ्या ऐकण्यातच आलं नाही की विनोदी नाटक पहिलं आलं होतं. ते आयदर 3रं येतं किंवा येतच नाही असं बऱ्याचदा मी बघितलं, म्हणजे इथंही आणि सोलापुरातही. तर प्रयोग ज्यावेळी नाट्य स्पर्धांच्या परीक्षणामध्ये विनोदी नाट्य लेखनाला सावत्र वागणूक मिळण्याच्या तक्रारीमध्ये तुम्हाला तथ्यता वाटते का? तर हा एक प्रश्न होता की नाट्य स्पर्धांच्या परीक्षणामध्ये विनोदी नाट्य लेखनाला सावत्र वागणूक मिळण्याच्या तक्रारी तथ्यता वाटते का तुम्हाला? ओके. आणि दुसरा, सध्याच्या जे नाट्य लेखनात स्पर्धेच्या परीक्षण मूल्याचा विचार करून विषय हाताळणी होत आहे असं वाटण्यात पण कितपत तथ्य की म्हणजे स्पर्धेला काय पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये असे छान मोंटाजेस पाहिजेत, असा जर्क पाहिजे, ढॅन 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 पाहिजे, असे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ते असेल की मग बक्षीस नंबरात येतं नाटक असं वगैरे जे आहे. ह्या 2 मी थोड्याशा वेगळ्या परस्पर विरोधी आहेत या गोष्टी. त्या दोन्हीवर मी प्रश्न विचारलाय, तर त्यावर मला राहुल आणि यशोधन दादाकडून उत्तर अपेक्षित आहे. दोन्ही विषयावर बोललं तरी मला काहीच हरकत नाही. पहिला जो प्रश्न होता विनोदी नाटकांचा ज्यांना टाळलं जातं, मलाही दिसलं असं बऱ्याच वेळा की स्पर्धा म्हटल्यावरती त्याच्यातून काहीतरी संदेश दिला पाहिजे तुम्ही, किंवा स्पर्धेचे विषय. दुसराही प्रश्न तसाच आहे की स्पर्धा म्हटली की तसंच नाटक लिहिलं जातं, टेक्निकल गोष्टी तशा केल्या जातात. आणि विनोदी नाटकांच्या बाबतीत बऱ्याचदा मलाही ते जाणवलं की परीक्षकांचाही दृष्टिकोन तसाच असतो, स्पर्धेकडे बघताना कलाकारांचाही तसाच असतो आणि प्रेक्षकांचाही तसाच असतो की स्पर्धा आहे म्हटल्यावर याच्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, हे काहीतरी वेगळं सांगणार आहे. मनोरंजन फक्त म्हणून त्या नाटकाकडे, स्पर्धेच्या नाटकाकडे बघितलं जात नाही परीक्षकांकडून पण, असं मला वाटतं त्याच्यात. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये परीक्षक तसे असायला पाहिजे जे नाटक म्हणून त्याच्याकडे बघतील. ते विनोदी आहे की त्याच्यातून काहीतरी मिळतंय का की मिळत नाही, या गोष्टी बघण्यापेक्षा त्याच्याकडे नाटक म्हणून बघतील. आणि जे काही 3 परीक्षक असतील, 2 परीक्षक असतील, किती परीक्षक असतील प्रत्येक स्पर्धेनुसार, तर त्या 3ही परीक्षकांना माहिती पाहिजे आपण कुठल्या स्पर्धेचं परीक्षण करत आहोत आणि ही स्पर्धा कशावर आहे. समजा आता उदाहरणार्थ जर कविता अभिवाचन स्पर्धा आहे, तर कविता अभिवाचन स्पर्धा आहे, ती कविता वाचन स्पर्धा नाही. त्याच्यामुळे परीक्षकांना माहिती पाहिजे की अभिवाचन आहे, अभि दिले ना वाचनाच्या पुढे, तर त्या दृष्टीने बघायचं. जर परीक्षक म्हटले की याच्यात नाट्य आलं जास्त, तर मग काय उपयोग ना, मग तुम्ही कवी संमेलन भरवायला पाहिजे. बरोबर. अभिवाचन स्पर्धा आहे, परीक्षकांना माहिती पाहिजे आपण कशाचं परीक्षण करतोय, जी काही स्पर्धा आहे ती का भरवली गेली, त्याचा उद्देश काय, हे परीक्षकांना माहिती पाहिजे, जेवढे परीक्षक आहे तेवढ्या सगळ्यांना. आणि परत म्हटलं तेच, नाटक म्हणून बघितलं पाहिजे त्याच्याकडे आणि खूप असं स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्या टिपिकल याच्यात बघितलं की मेसेज काहीतरी मिळणार आहे, काहीतरी शेवट देणार आहे, सुरुवात अशी असेल, मध्य असं असेल, शेवट असा असेल, तर मग या गोष्टी घडू शकतात की विनोदी नाटकाला स्पर्धेतून टाळलं जाऊ शकतं. दादा यावर ते मी यशोधन add दादा करू? बोलेल. नाही, अगदी बरोबर आहे. मलाही हे पटलेली गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा असं होतं, पहिलाही प्रश्न आणि दुसराही प्रश्न बाबतीत काय होतं, एक फॉर्म्युला अलिखित तयार व्हायला लागतो हळूहळू, की सादरीकरण हे अशा पद्धतीचं असावं आणि अशा पद्धतीचे विषय, यावर्षी अशा पद्धतीचे विषय यायला लागले,
मग टीम कडनं स्पर्धक संघांकडनी तशा विषयांना फॉलो केलं जातं बरेच. आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात की विनोदी नाटकांना डावललं जातं, तर तसं दिसतं बरेचदा. आणि विनोदी नाटक करत असताना देखील आता मी कोल्हापूरची दुसरं आणि तिसरं आलेली मी नाटकं पाहिलेली आहेत, त्यामुळं मला तिथं दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमात काही प्रॉब्लेम नाही वाटला. मी बघितले असल्यामुळं पूर्ण, मी तिथं पहिलं आलेलं तेवढं बघितलं नव्हतं. फक्त एकच आहे की मी विनोद करत असताना मूळ कंटेंट, ज्या कंटेंटसाठी विनोद निर्मिती केली गेलेली आहे किंवा विनोदाचा वापर केलेला आहे, त्यात कंटेंट डिफोकस व्हायला नको आणि मग विनोदच फोकस होत राहतो. आणि मग आता विनोदावरच सगळे कलाकार स्वारच झाले की, आणि अरे मला उपहासात्मक काहीतरी म्हणायचं होतं ते बोलला, नॉट नेसेसरी संदेशच गेला पाहिजे, पण एक नाटकाचा कंटेंट त्याचा जीव आहे आणि मला विनोदाच्या माध्यमातून तो पोचवायचा आहे. तर मग बरेचदा महत्वाचा मुद्दा बाजूला राहतो आणि डोक्यावर प्रेक्षक त्या त्या कलाकारांच्या ऍक्टिंग, विनोदी शैली आणि मग त्या नाटकाच्या सादरीकरणाला डोक्यावर घेतात आणि नाटकाकडे हीच अपेक्षा करत सांगायचं, फक्त कंटेंट फोकस होतं कामा नये. एक माझं प्रांजळ मत आहे. ओके. प्रबोधन, यावर मी बोलू ऍड करू दादा जे बोलला त्यावर. मला असं वाटतं की विनोदी नाटक किंवा एकांकिका जी काही स्पर्धेत असते तेव्हा कसं बेसिकली दोन्हीचा क्रायटेरिया जज करताना वेगळा आहे ना. आपण सिरियस नाटकाला वेगळ्या क्रायटेरिया धरून जज करतो आणि कॉमेडी नाटकाला वेगळा मुळात क्रायटेरियाच वेगळा असतो. त्यामुळे मी सिरियस नाटकाचे जे मुद्दे आहेत जजिंगचे ते विनोदी नाटक वापरून नाही चालणार, कारण ते विनोदी नाटकाला जस्टिफाईड नाही होणार. तर मला असं वाटतं की एखादा जर विषय दिला असेल स्पर्धेमध्ये की हा विषय आहे, हा तुम्ही हाताळा, तर तो विनोदी नाटकासाठी स्लॉट वेगळा ठेवायला पाहिजे. कारण मी सिरियस नाटक एका वेगळ्या क्रायटेरियाने जज करणार आणि विनोदी नाटक वेगळ्या क्रायटेरियामुळे, त्यामुळे विनोदी नाटकाला न्याय नाही मिळत. त्यामुळे सेम क्रायटेरियामध्ये मी दोन्ही जज करू शकणार नाही असं मला वाटतं. म्हणजे विनोदी नाटकांची नाहीये, वेगळी आपण- स्पर्धा भरवली जावी असं तुला वाटतं? स्पर्धा नाही, स्लॉट वेगळा. म्हणजे हाच विषय मी सिरियस पद्धतीने कसं मांडेन आणि विनोदी पद्धतीने कसं मांडेन. कारण मी जर सिरियस नाटक बघत असेल तर माझे मुद्दे जजिंगचे वेगळे असणार आणि तेच मी विनोदी नाटकाला घेऊन नाही जाऊ शकत. तर मे बी विनोदी नाटकाला टेक्निकली वेगळ्या गोष्टी वापरल्या जातील, लाफ्टर बघितलं जातील की हा मुद्द्याला किती लाफ्टर येत आहेत वगैरे, या सगळ्या वेगळ्या गोष्टी. जजिंगचे क्रायटेरिया मुद्दे वेगळे असतात असं मला वाटतं. ओके. नाही, तसं वाटत नाही मला ऍक्च्युली. तसं अवघड जाईल सगळं करायला. हा. मलाही तसं वाटत नाही. मला असं वाटतंय की आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं जे वाक्य आहे ते परत एकदा ऐकावंच लागेल आता ह्या वेळेला, की रडवणं एक वेळ सोपं आहे आणि हसवणं त्या मनाने खूप अवघड आहे. हे आपण अनेक ठिकाणी ऐकतो आणि आपल्याला करताना सुद्धा त्याचा अनुभव येतो. त्यामुळं आता जसं प्रमोदजी म्हणाले तसं थोडंसं तुम्ही फोकस तुमचा चुकला आणि जर का तुम्ही इकडे तिकडे गेलात त्या विनोदाच्या बाबतीतला, तर ते फक्त फार्स निर्माण होतो. ते विनोद आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यातला विनोदी नाटक. आणि आपल्याकडं आमचा रामराम जेव्हा पहिलं आलं होतं डॉक्टर राजू मोहोळकरने बसवलेलं राज्य नाट्य स्पर्धेला, तर तसं काही नाहीये. ते तेवढ्या सिरियस पद्धतीने विनोद सुद्धा करता यायला पाहिजे आणि हसवता यायला पाहिजे, तरच ते नाटक तग धरू शकतं. नाहीतर मग फक्त त्याच्या एक असं फार्सिकल हास्यास्पद होतं. थोडक्यात विनोद राहतो बाजूला आणि हसू येण्यापेक्षा हास्यास्पदाकडे ते जास्त झुकलं जातं. मग बऱ्याचदा माझाच वैयक्तिक अनुभव, कारण मला विनोदी नाटक करायला आवडतं, तर परीक्षकांकडूनच, म्हणजे माझं मागच्या वर्षीच्या राज्य नाट्याला मी योगेश सोमनांचंच लगीन घाई केलं होतं, जे वेळेअभावी डिबार झालं. पण परीक्षकांनी मला 3 प्रयोग ऑफर केले, एक मुंबईत, एक साताऱ्यात आणि एक कोल्हापुरातच. असे 3 प्रयोग मला मिळाले. त्यांनी मला हे सांगितलं की हे नाटक प्रायोगिक पेक्षा किंवा स्पर्धेपेक्षा व्यावसायिक मध्ये छान होईल, तर तू व्यावसायिक का विचार करत नाहीस या नाटकाचा. मग जसं मिहिका म्हणत होती की त्याचा वेगळा स्लॉट असावा, मला आलेला अनुभव असा आहे की विनोदी नाटक व्यावसायिक असावं, असा एक लोकांनी मांडलेला एक अलिखित व्यवसाय किंवा एक व्यवसायाच्या दृष्टीने केलेला एक ठाम डिसिजन आहे. म्हणून मग असे विनोदी भरत जाधव सारखे कलाकार जे आहेत
त्यांची नाटकं विनोदी पद्धतीनं चालतात, गाजतात, गर्दी होते, प्रशांत दामले सर आहेत. पण जे असे काहीतरी गंभीर असे विषय हाताळलेल्या नाटकांना गर्दी होत नाही. मग जसं तू म्हणालीस की स्लॉट वेगळा असावा स्पर्धेमध्ये, त्याला आपण प्रायोगिक म्हणतो. हा असं काहीतरी आहे. तर आपण मगाशीच्या प्रश्नाकडे येऊया की मगाशी जो विचारला होता त्याचा मला आठवत नाही. हा, क्रायटेरियाचा होता तोच ना, येस की पुढचा. हा याच्या आधी यशोधन दादा जे बोलला होता विनोदी नाटकाच्या बाबतीतच, आम्ही दोघं जेव्हा बोललो होतो, तर वेगळा क्रायटेरिया सिरियस नाटकाला आणि विनोदी नाटकाला असं ठेवण्याची काही गरज नाही. जो यशोधन दादा म्हटला होता की कंटेंट तुम्ही कसा पोहोचवताय, विनोदी पद्धतीने असू दे किंवा सिरियस नाटक असू दे, तो कंटेंट जर तुम्ही व्यवस्थित पोहोचवत असाल, तुमचे विनोद जर फसले नाहीत आणि ते नाटक एकंदर परिणाम धरला जातो ना परीक्षण करताना नाटकात, टेक्निकल गोष्टी असतील, लेखन असेल, दिग्दर्शन असेल, एकंदरीत परिणाम जो आहे तो धरला जातो. तर त्या परिणामावरतीच ठरवावं विनोदी नाटक आणि सिरियस नाटक, असं वेगळं त्यात करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. यशोधन दादाचं काय मत आहे? मला असं वाटतं की हे बरोबर आहे. म्हणजे या दोन वेगळ्या स्पर्धा नाही होऊ शकत. जसं की मी निवडतो विनोदी शैलीनं मला हा विषय मांडायचा, तसं एखाद्याला रहस्य पद्धतीनं वाटेल, एखाद्याला आणि वेगळ्या पद्धतीनं वाटेल, मिस्टरियस काय वेगळं सस्पेन्स पद्धतीनं. तर या शैली झाल्या ना, तर फायनली तो एकात्म परिणाम माझ्यापर्यंत काय येतोय हे परीक्षक बघणार. आता तुझे काही प्रश्न आले याच्याच अनुषंगानं, ते म्हणजे विनोदी नाटकच व्यावसायिक होऊ शकतं, तर विनोदी नाटकाकडे मिळालं तरी हसायला तरी मिळतं, हा प्रेक्षकांचा ओढा झाला, प्रेक्षकांचा कल झाला. फायनली नाटक कसं असावं जर व्यावसायिक आपण विचार केला, तर माझं एक साधं मत आहे की ते रंजक असावं. मग ते रंजन रडून सुद्धा होतं प्रेक्षकांचं. प्रेक्षकांना इमोशनली व्हायला आवडणार आहे, हसायलाही आवडणार आहे. आपण शैली कुठली मांडतोय त्याच्यावर. फक्त हे दोन क्रायटेरिया करून चालणार नाही, कारण एकाच स्पर्धेत ह्या शैली येणार आणि त्या कशा पद्धतीनं वापरल्या गेल्या इकडे परीक्षक बघतील. ओके, तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण की नाट्यलेखनाच्या स्पर्धेच्या परीक्षण मूल्यांचा विचार करून विषय हाताळणी होते असं वाटतंय का लेखनामध्ये? की मग हे असं व्हायला पाहिजे, मग इथं असं टाकलं की मग स्पर्धेत बक्षीस आहे, मग इथं करंड कापलाच वगैरे वगैरे असे जे मत येतात त्यामध्ये किती तथ्य वाटतं? आणि त्यालाच धरून दुसरं की सध्याच्या नाट्य स्पर्धांच्या झगमगाटाचं आणि तांत्रिक अवडंबराचं नाटकाच्या परीक्षणात अतिक्रमण होत आहे का? आता ह्या दोन्हीचं उत्तर एकत्रच दिलं तरी चालेल, आणि अमोल सरांनी पण यावर ऍड करावं असं मला वाटतंय. यशोधन दादांनी बोलून झाल्यानंतर अमोल सर बोलतील. यशोधन दादा, आवाज गेलाय तुझा. हॅलो, हा, माझा आता येतोय आवाज? हा येतो. यायला. हा. तर पहिला काय होता, दुसरा प्रश्न आहे की स्पर्धा मूल्य ठरवलं जातंय, हा दुसरा आहे. थिंक पहिला पॉइंट काय होता, प्रश्न काय होता? पहिला प्रश्न असा होता की लेखन करताना, एक मिनिट, सध्याच्या नाट्य गॉट इट. हा, मिळालं, आठवलं. ओके. तर हे होतंय लेखन करतानाच एक क्रायटेरिया ठरवला जातो की स्पर्धांमध्ये या गोष्टी इम्प्रेस केलं जातं, म्हणजे ह्याचं इम्प्रेशन परीक्षकांवरती पडतं. मग तो एक फेज राहतो 2-5 वर्षाचा, मग परत काहीतरी वेगळं पद्धत येते एकांकिकांची किंवा वेगळी लाट येते आपण म्हणून. तर हे लेखनातून किंवा सादरीकरणातून देखील होतं. मग कधी कधी काय होतं, त्यासाठी तंत्रज्ञानाचा मग अवडंबर माजवला जातो. आणि बरोबर आहे, प्रेक्षक जसे भारावून जातात तसे परीक्षक देखील भारावून जातात. तो काय त्यांचा गुन्हा आहे असं म्हणता येणार नाही. आणि फायनली त्यांना इम्प्रेस करूनच स्पर्धकांना नंबर मिळवायचा, ही स्पर्धा आहे. तर अतिक्रमण होतंय असं वाटत असेल तर ते खरंच होतंय, म्हणजे ही शक्यता आहे. एखाद्याला तरल, सटल किंवा खूप संथ शैलीतलं नाटक करायचं असेल, त्या कंटेंटची ती गरज असेल, तर ते नाटक आउटडेटेड किंवा बोर वाटू शकतं प्रेक्षक आणि परीक्षकांना. सतत नाट्य हवं, सतत काहीतरी घडायला हवं, हे वारंवार मग समोर येतं. अरे तुम्ही नाटक करत आहात, मग घडतच काय नाहीये. स्टेट ऑफ माइंडची काही घालमेल दाखवायची असेल तर सातत्यानं मला घडवून देखील चालणार. तर तो एक
प्रेझेंटेशनचा भाग आणि तो लिखाणात पण हळूहळू येतोय मागच्या 15-20 वर्षात, तर मला आहे अनुभव. आणि तिसरा प्रश्न काय आहे? झगमगाटाचा. हा, ते तू आता कव्हर केलंस त्याच्यामध्ये. कव्हर झालं. हो हो हो. हो, की झगमगाटाचं आणि तांत्रिक अवडंबराचं परीक्षणात अतिक्रमण होत आहे का? मग मी एका मिनिटातच एक माझा अनुभव आलेला सांगू का? हो. की एक एकांकिका मी अशी नेली होती, ज्याच्यामध्ये मी फक्त मध्ये एक लेवल आणि त्या लेवलच्या मागे एक फ्लॅट उभा राहतो बॅकआउट मध्ये आणि तो जातो. याच्या म्हणजे मला स्वतःला काही घेऊन जायचं नव्हतं आणि त्याची गरजच तेवढीच होती त्या एकांकिकेची, आणि ती भव्य अख्खी खोली पण मी दाखवू शकलो असतो. तर परीक्षकांकडनं आलं की अरे याच्यात प्रोडक्शन मूल्य दिसत नाही, आम्हाला प्रोडक्शन काही दिसतच नाही आहे, तुम्ही आपलं येणार 2 पात्र घेऊन आणि इथलंच सगळं गोळा करून जाणार का, घेणार? आता आम्ही कन्फ्युज झालो, म्हणलं आमची सर गरजच एवढी आहे. आणि मग एकदा एका एकांकिकेत आम्ही खूप तामझाम, आम्हाला म्हणजे एक मागची विंग टू विंग गरजेचं होतं आम्हाला, एक बॉल दाखवणं आणि पुढे काही प्रॉपर्टीज, आणि त्या आय थिंक 3ऱ्या प्रवेशानंतर काढायच्या होत्या. तर मग त्यावेळेच्या वेगळ्या परीक्षकांनी असंही मत नोंदवलं की अरे एवढ्या सगळ्याची काय गरज आहे, तुम्ही नुसतं असं वळून एक मोठी बॉल आहे असं म्हटलं असतं तर ती कळली असती. तर हे अशी मतमतांतर येत राहणार. फायनली आपल्याला कशा पद्धतीनं मांडायचंय हे ठरवायला लागेल. प्रत्येक वेळेला परीक्षक काय म्हणतात यावर जाऊन नाही जाणार. अर्थात हा अनुभवाचा फरक भाग आहे. मलाही असाच अनुभव आला होता. म्हणजे एक पिरियड प्ले होता गौतम बुद्धांच्या काळातला. तर तो ज्यावेळी मी केला होता, एका स्पर्धेत मला असं सांगितलं गेलं की याच्यामध्ये म्हणजे त्यावेळी तुझ्यासारखंच सेम मी एक फक्त पिलर ठेवलेला, जो सिद्धार्थाचा महाल दाखवण्यासाठी छान सुशोभित असा पिलर होता आणि एक खुर्ची म्हणून मोडाच होता, म्हणजे सिंहासन. आणि मग त्यावेळी म्हटलं की यात तू म्हटल्यासारखं प्रोडक्शन मूल्य नाहीये, तुला एवढं विषय छान हाताळतोयस तर त्यावर थोडा खर्च करायचा होता. हे परीक्षकाचंच मत आहे. आणि तीच एकांकिका जेव्हा दुसरीकडे मी त्यातल्या त्यात जरा काही साहित्य घेऊन मग करत होतो प्रेझेंट, त्यावेळी त्या बरं आता यावेळी त्या 3 परीक्षकांपैकी 2 सेम होते. आता फक्त तो तिसरा आहे, तो मत मांडतोय की हे करायची गरज नव्हती, तू एक पिलर दाखवला असतास तरी एस्टॅब्लिश झालं असतं. तरी पास होता. म्हणजे असं दोन्ही बाजूनी मलाही अनुभव आला. शिवाय दुसरा एक अनुभव असा की एकाच स्पर्धेत, मगाशीचाच प्रश्न थोडासा, आम्ही युगांत केलं होतं महेश एलकुंचवारांचं, आणि मग दुसऱ्या नाटक म्हणजे संघांनी विनोदी पण केलेले, काही गंभीर नाटकं केली होती. मग त्यावेळी युगांच्या बाबतीत असं झालं की ते खूपच सिरियस आहे आणि हे खूपच संथ लयीतलं नाटक आहे, भावनिक दृष्ट्या थकवणारं नाटक आहे वगैरे, असं परीक्षकांनी मत मांडलं त्यावर. मग असं बऱ्याचदा परीक्षकांच्या म्हणजे सापेक्षतेवर रिझल्ट ठरतोय असं बऱ्याचदा वाटलं. अमोल सरांना काय वाटतंय? आणि तसं होऊ शकतं, त्याला काही इलाज नाही. हो, अगदी बरोबर आहे. एक छोटा एक्सपिरियन्स सांगतो. मी दरिया केलेली, तुला माहितीये दरिया? हो हो. इरफान मुजावरने लिहिलेली. तर त्यामध्ये इराण इराक मधल्या स्त्रियांचा प्रश्न मांडला गेला. तर ज्या साधारण 4 ते 5 ठिकाणी आम्हाला ही कमेंट आणि स्टेटमेंट आली आणि हे सगळे परीक्षक पुढे चांगल्या ओळखीचे झाले. परीक्षकांच्या एखाद दुसऱ्या मतानं आपण त्यांचा तिरस्कार नसतो करायचा, हे आता मला इथे आधी नमूद करायला लागेल, कारण पुढचं जनरेशन पाहतंय. तर त्यांचं हे म्हणणं खूप शॉकिंग होतं मला. अरे ते इराण इराक मध्ये घडतंय, आम्हाला काय करायचं इथलं, तुम्ही इथल्या मातीतलं दाखवा ना. तर याच्यावर मला असं आलं की मग आपला डिसायपल सिनेमा व्हेनिस मध्ये कसं काय बक्षीस मिळवू शकेल जर अशा क्रायटेरियाचे परीक्षक आले समोर. तर परीक्षकांचीही समज जाण आणि त्यांचा परीघ जो आहे विचारांचा किंवा देवाणघेवाणीचा, तो त्यांनी वाढवणं खूप गरजेचं आहे. आता आरोप टीका नाही, पण आजचे जनरेशन खूप वेगवेगळे विषय घेऊन येते, वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन येते. बरोबर, या मुद्द्याशी सहमत आहे मी. आणि परीघ तर वाढवायला लागेल, किंवा मग स्पर्धेनंतर कलाकारांशी चर्चाच करायची नाही, हे असं असायला पाहिजे. नाहीतर खूप विचित्र गोष्टी होऊन जातात आणि कळत नाही काय नेमकं करतोय आपण, चूक करतोय की बरोबर करतोय. एखादं नाटक 2 दिग्दर्शकांकडे जर का गेलं ना,
तर ते वेगळ्या पद्धतीने ते बसवलं जातं. तुम्ही आता जसं म्हणाला यशोधनजी, त्याच्या आधी यशोधन नाव पण छान आहे आणि गडकरी पण छान आहे. म्हणजे दोन्हीपैकी काय म्हणावं असं बऱ्याचदा कन्फ्युजन व्हायला लागलंय मला. यशोधन सुद्धा असं रिच आहे एकदम. तसंच गडकरी तर काय सध्या चर्चेत आहे. अं, दोन दिग्दर्शकांकडे गेलं तर त्यांच्या माहिती, त्यांच्या समज जी आहे, आतापर्यंत त्यांचा अनुभव जो आहे, त्याच्या हा. आधारे एखादा 25 वर्षाचा दिग्दर्शक ती स्क्रिप्ट वेगळ्या प्रकारे बसवेल, एखादा 50 वर्षाचा दिग्दर्शक आहे तो वेगळ्या प्रकारे हो बसवेल. हो हो अगदी. परीक्षकांनी हे समजावून घेण्याची गरज आहे की प्रगल्भता किती आहे आणि कंटेंट जे आहेत लेखकाचे ते सगळे आलेले आहेत. अभिनय तंत्राचा मुद्द्याविषयी सांगतो. अभिनय हा जो प्रकार आहे त्या अभिनयाला ह्या बाकी सगळ्या गोष्टी ह्या पूरक आहेत. तर ते सोडून जर का म्युझिक आणि लाईट, आणि आपण लाईट अँड म्युझिक शो बघायला बसलेलं नाही लाल हो किल्ल्यावर. हो हो म्हणजे गरज नसताना उगाच त्याचं काही गरज नाही आहे तिथे. 40-40 स्पॉटचं डिझाईन असतं नाटकासाठी. बाहेरगावी गेल्यानंतर 300-300 रुपयाला एक स्पॉट देतात आणि 40 स्पॉटचं जर का डिझाईन असेल तर तो जो निर्माता आहे तो निर्माता सुद्धा हौशी निर्माता हो आहे. हो हो तो मरून जात होतो पूर्ण. फक्त लाईट मध्येच चमकून जात होतो. खरं आणि एवढं करून करणार काय, दाखवायचं काय, काहीच नाही. म्हणजे असंही बघितलेले आहेत, याही प्रकारचे हो, हो, हो. नाटकं बघितलेले आहेत. तर ते पण तितकं पण करायचं गरज नाही. गरजेपुरतं वापरलं पाहिजे. लाईट आहे, म्युझिक आहे, ह्या गोष्टी आहेत त्या स्क्रिप्टला अनुसरून यायला पाहिजे, असं मला वाटतं. नाही अगदी अगदी बरोबर. हो, सहमत. आता आणि परीक्षकांचा दुसरी विषय. गोष्ट म्हणजे हा. धक्का तंत्राच्या बाबतीत गडकरी एक मिनिट, धक्का हा. तंत्राच्या बाबतीत गडकरी तुम्ही जे म्हणाला हा हा की कधी कधी दिग्दर्शक जो आहे तो पॉजेस मधनं सुद्धा दाखवू शकतो. तिथं हो, हो, धक्का हो. तंत्र हे पॉजच आहे. पॉज हो तरी मौनाची भाषा सुद्धा प्रेक्षकांना समजायला लागलेली आहे या मतात. आहे आहे. ती परीक्षकांपर्यंत पोहोचत नसेल तर अजून थोडेसे काहीतरी एफर्ट्स घ्यायला लागतील कलाकारांनीच. आणि शेवटी परीक्षक सुद्धा काय आपल्यातनच गेलेले. आपण उद्या त्या खुर्चीवरती बसू शकतो, प्रश्न किंवा बसलोही असेल आतापर्यंत. पण मौनाची भाषा म्हणून एक आहे ना, ती पण वर्कआउट कधी कधी दिग्दर्शक करतो आणि ती पण एक भाषा समजावून घ्यायला पाहिजे. येस. येस प्रमोद. हा, मला मिहिकाचं मत यावर ऐकायचं आहे की तिचं काय वेगळं आकलन आहे का की या सगळ्या प्रोसेसवर. मिहिका. तेच दादा जसं म्हणाले तसंच माझंही आय अग्री विथ हिम. आम्ही बालनाट्य केलं तेव्हा आम्ही प्रत्येक स्पर्धेतून प्रत्येक जजेसनी जे आम्हाला करायला सांगितलेलं की हे करू शकता, हे करू नका, तर आम्ही त्याप्रमाणे आमच्या पुढच्या प्रयोगात ते बदल घडवले आणि त्यामुळे आम्हाला ऍक्च्युली खूप मदत झाली. आणि जो शेवटचा प्रयोग झाला ना आमचा, तो खूप कमी चुकांनी झाला. आणि आय गेस डिपेंड्स अपॉन पॉइंट ऑफ व्ह्यू. तर त्याला क्रिटिसिझम न समजता कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम समजलं तर आपलाही फायदा होऊ शकतो. हो, क्या अगदी बात बरोबर. आहे. आता एक मुद्दा असा आहे, आता आपण थोडं एक गोष्ट अशी समजून घेऊया की मी एखादं नाटक एकांकिका करतोय, त्याला मी एकतर खूप आधी अनेक संहिता चाळल्यानंतर एक संहिता निवडतो. त्याच्यावरती किमान 1.5-2 महिने मी काम करतो, म्हणजे प्रत्येक जण आपण. तर त्याच्यावर आपलं एक असं स्टान्स असतो की अरे आम्ही एवढे 2 महिने राबले आणि परीक्षक एका वाक्यात 30 मिनिटात बघून त्यांनी हे मत मांडलं. तर असंही आपण एक त्यांची बाजू समजून घ्यायला हवी की त्यांना जवळपास 20 ते 30 एकांकिका किंवा राज्यनाट्य स्पर्धेतल्या 20 एक नाटकं कमीत कमी त्यांना एका पाहण्यात समजून घ्यावी लागतात. आफ्टरऑल एक्सपिरियन्स जरी त्यांचा 10, 20, 15 वर्षाचा किंवा नाटकांचा असला तरी ही बाजू पण आपण थोडी समजून घ्यायला लागेल की आपल्याला कितपत ते उकलून समजून सांगता येणार आहे आपलं नाटक आणि कुठल्या पद्धतीने. आपली बाजूही बरोबर आहे की आपण 2 महिने राबतो एका विषयावरती आणि ते एका वाक्यात त्याचं एस्टिमेट करू शकतात. आणि अशी बाजू आहे की त्यांना एकाच बघण्यात 2 तासाच्या किंवा 30 मिनिटांच्या ते नाटक समजून घ्यावं लागतं. आधीची 10-15 सादरीकरणं देखील डोक्यात ठेवून तशी ती तारेवरची कसरत कम्पॅरेटिव्ह बघून. येस येस. आणि आता मगाशी तिचं मिहिकानं म्हटलं की तो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणून आपण त्याच्याकडे बघावं. तर त्यावरून मला क्रिटिक्सवर एक प्रश्न डोक्यात आहे माझा. मगाशी अमोल सरांशी बोलणं पण झालं होतं की जसं परीक्षकांबाबतीतलं मत आहे आपलं की असं होतं, सापेक्ष निर्णय दिले जातात किंवा एक व्ह्यू डोक्यात ठेवून परीक्षण केलं जातं. तसंच स्पर्धांचं समीक्षण सुद्धा काही अंशी तसंच केलं जातं.
आणि ते पब्लिश होतं पेपर्समध्ये, आणि मग त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट वेगळा पडतो इतर टीमवर आणि त्या टीमवर. माझा पर्सनल अनुभव असा होता की वैयक्तिक राग असल्यानंतर समीक्षण वेगळं लिहिलं जातं, कितीही चांगलं नाटक झालं तरी. आणि एखादं आपल्या जवळचं असेल आणि त्याचं कसलंही पडेल नाटक झालं तरी वाईट न म्हणता एक सौम्य पद्धतीनं त्याची फक्त विश्लेषण केलेलं असतं. असं माझा अनुभव एक 5-7 वर्षाचा आहे. मग त्यावर अमोल सर पण समीक्षक म्हणून काम केलंय त्यांनी. मला सरांचं मत ऐकायचंय की समीक्षकांच्या सापेक्षतेबद्दल तुमचं काय मत आहे? समीक्षक हा परीक्षक नाही, ही पहिली गोष्ट आहे. त्याला तिथं त्यावेळेला जे दिसलं ते त्यांनी लिहिलं. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जे म्हणताय की पहिल्यांदा डोक्यात ठेवून लिहिलं गेलं तर ही मानवी प्रवृत्ती आहे, ही बदलायला पाहिजे किंवा ती बेसिकली डोक्यातच नाही ठेवली पाहिजे. शेवटी सगळे आपण कलाकार आहोत आणि कलाकारांमधूनच एक कोणीतरी समीक्षक झालेलं आहे, तर ते त्याच्याप्रमाणेच ते लिहिलं गेलं पाहिजे. बऱ्याचदा होतं काय की त्याच्या कुवतीनुसार समजण्याचा तो लिहित असतो. आता त्याला फ्रीडम द्यायचं का नाही द्यायचं हा पुन्हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे आपण ते ऐकायचं का नाही ऐकायचं. म्हणजे सुरेश भटांसारखा उच्च दर्जाचा कवी म्हणत होता की समीक्षकांना मी वांझ समजतो, म्हणजे ज्यांची स्वतःची काहीच निर्मिती नाही, पण इतरांना कसं बाबा शिकवलं गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून समीक्षक आहेत, त्यांच्याकडून स्वतःकडून काही केलं जात नाही. त्यामुळे समीक्षकांविषयी मी बोलायचंच टाळतो, असं सुरेश भटांचं मत होतं. ज्या वेळेला आपल्याला असा अनुभव येतो आणि अनेकदा असा अनुभव येतो, तो एखाद दुसऱ्याकडून येत असेल, त्याचं वाचायचं किंवा हे करायचं सोडून दिलं पाहिजे. काय करणार होता आपण, शेवटी समाजातला तोही एक घटक आहे. काय करू काय शकतो सांगायचं, मानवी प्रवृत्ती आहे ही. तसं व्हायला नाही पाहिजे इथपर्यंत आपण म्हणू शकतो, पण तो काय शेवटी निकाल लावत नाही. ठीक आहे, त्याचं मत आहे म्हणायचं, स्पोर्टिंगली घ्यायचं. आणि शेवटी मराठी साहित्यामध्ये समीक्षकांना पण एक दर्जा दिलेला आहे किंवा तुम्ही तो मिळवलेला आहे. आता त्या दर्जात आपण जायचं का, तो दर्जा हळूहळू खाली आणायचा हा त्या पिढीने ठरवायचं काम आहे. नाही, बरोबर आहे जर सर. का असं जर का तुम्ही म्हणताय तसं जर का खूप व्हायला लागले तर तो दर्जाच काढून घेतील ना, नंतर त्यांचं वाचनच करायचं लोक सोडून देतील. म्हणजे तो त्या प्रकारचे जे साहित्य आहे ते बंद पडून जाईल. सगळंच नाही आवडत असं कसं असेल ना, एक नाटक आपण पूर्ण पाहतोय त्यातलं आपल्याला काहीच आवडत नाही असं कसं असेल ना. त्यामुळे समीक्षकांनी पण विचार करायला पाहिजे आणि कुठलाही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन मनात न ठेवता ते लिहिलं गेलं पाहिजे, या स्पष्ट मताचा मी आहे. येस, हे खूप महत्वाचं होतं सरांनी मांडलेलं मत. हेच आम्हा तरुण कलाकारांचं पण हेच गाऱ्हाण असेल की तर असा कुठलाही पूर्वग्रह न डोक्यात ठेवता समीक्षकांनी त्यावर आपलं मत मांडलं जावं. कारण जे समीक्षक तिथं बसलेले आहेत, ज्यांना विविध वृत्तपत्रांनी निवडलेलं आहे, माझ्या आकलनानुसार आपल्या नाटकामध्ये ज्या चुका झाल्या त्या हायलाइट केल्या जातात तिथं आणि त्या आपल्याला कळतात, फुटतात, असं आम्ही बऱ्याचदा घेतो. आणि त्यात सजेशन्स पण दिलेले असतात, त्यांच्या अनुभवातून आलेले सजेशन्स, की हे असं करण्याऐवजी असं केलं असतं तर जास्त प्रभावी झालं असतं, किंवा हे असं करायला नको होतं. हे खूप चांगलं आहे. म्हणजे असेही व्ह्यूज कळाल्यानंतर एक नाटकाच्या ह्याच्यामध्ये, जसं मिहिकाने म्हटलं की कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने त्याला घेता येऊ शकतं, तसं तुम्ही म्हटल्यासारखं त्या समीक्षकांनी पण ती माझं असं मत जबाबदारी. आहे की समजा जर का आपण राज्यनाट्य स्पर्धेचं जर का समीक्षण करत असू तर ते आपल्यातलेच कलाकार आहेत, सगळे हौशीत कलाकार आहेत. जे चांगलं दिसलं ते मांडावं, जे सांगावं असं वाटतं ते कानात जाऊन सांगावं. भेटतात ते कलाकार आपलेच आहेत, ते त्यांना सांगू शकतो ना आपण नंतर सुद्धा. तुम्ही जाहीररित्या मांडून त्याचं काय करणार आहे, म्हणजे त्याच्यातून काय होणार आहे ती आपण वेगळी पण चर्चा करू शकतो ना चहा पीत. बरोबर. तर यानंतर आता आपण परीक्षण. हा दादा बोल. काही नाही, थोडक्यात सांगतो की समज वैयक्तिक हेवेदाव्यातून येणारं समीक्षण येत असेल तर ते 1-2दा झाल्यावर लोकांनाही कळायला लागतं आणि कलाकारांना माझ्या मते या गोष्टी मनावर घेऊ नये.
आपल्या प्रोडक्ट नाटकांकडे, कलाकृतींकडेच फोकस ठेवावं, नाहीतर मग यात गुंतत राहतो आपण. येस येस, बरोबर. राईट. राहुल, मगाशीचा आपला प्रश्न आता लेखनाबाबतीत झालं होतं, दिग्दर्शन झालं, समीक्षण झालं. तांत्रिक ज्या गोष्टी आहेत नाटकाचे, हे पण 2-3 महत्वाचे अंग आहेत. लाईट्स असतील, म्युझिक असतील आणि एकूण नेपथ्य नेपथ्य. असेल. तर यावर यामध्ये काही स्थित्यंतर झाली आणि पुढं काय व्हावीत. जसं की आता मी एक इंग्लिश नाटक बघितलेलं, मला आठवत नाही, लॉकडाऊन मध्ये मी असंच कुठेतरी लिंक भेटली. तर त्यांनी ऑन स्टेज ट्रेन उभी केली होती आणि त्याला जाळ लावला होता. आणि एक नाटक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी तो बॅकड्रॉप भरून एक डोळा डेव्हलप केला होता. डोळा जो रोबोटिक आहे आणि तो ऑपरेट होतोय. मला नावं आठवत नाही त्याची. तर असे जे काही गोष्टी घडतात, असं मग मी भारावून गेलो. अरे यार, हे काय आहे? मग मी विचार करायला लागलो की मी माझ्या नाटकात असं काय करू शकतो का, किंवा आपल्या मराठी नाटकांमध्ये याचं काही येतं का. मी मग माझ्या ज्या मित्रांना, ते आम्ही ज्यांनी एकत्र बघितलं होतं, त्यांनी लगेच सांगितलं, आपण आपल्या ह्या एकांकिकेमध्ये आपण हे करूयात, ते करूयात. मग या गोष्टीला मी तर असं घेतलं की त्याकडून काहीतरी प्रेरणा मिळाली आम्हाला. पण बऱ्याचदा मी त्याचा एक दुसरा प्रकार पण म्हणूयात की त्याला कॉपी करणारे सुद्धा मराठीमध्ये काही प्रयोग बघितले, की बाहेरच्या नाटकाला कॉपी करण्यासाठीच तंत्र इथे डेव्हलप करायचं किंवा त्यासाठी काम करायचं. तर एक तंत्रज्ञ म्हणून तुझं काय मत आहे यावर? ते स्थित्यंतर कसं असावं, योग्य आहे का किंवा नसावं, किंवा काय असेल ते? हे बघ, आता तू आधी म्हटल्याप्रमाणे लाईट्स आणि म्युझिक या गोष्टी पूरक आहेत नाटकासाठी. तर बाहेरच्या नाटकाकडे बघून जे काही ते लोक करत असतील, किंवा ज्या काही आपण बाहेरच्या नाटकातल्या गोष्टी बघत असू टेक्निकली, की हे खूप भारी दिसते, मग मला आवडला, याने चंद्र खूप भारी केला होता. अरे पण तो चंद्र तिथे आवश्यक आहे का दिसणं? तर हे बघितलं पाहिजे. म्हणजे हे इफेक्ट भारी वाटला म्हणून मला हा नाटकात घ्यायचा आहे, की माझं नाटक बसवत असताना हा ही गरज आहे माझ्या नाटकासाठी, मग ती शोधणं की यासाठी आपण काय करू शकतो. इफेक्टसाठी नाटक नाही ना करायचं आपल्याला. त्याच्यामुळे आपलं प्रोसेस सुरू असताना आपण शोधायला पाहिजे त्या जागी काय आपल्याला द्यायला पाहिजे. नाहीतर मग सर मगाशी अमोल सर म्हटल्याप्रमाणे 100 स्पॉट लावून काही उपयोग नाही. आपण आणि यशोधन दादा पण म्हटलं होतं की कंटेंट पोहोचवणं हीच महत्वाची गोष्ट आपली आहे, आणि त्याला पूरक गोष्ट आहे प्रकाश योजना आणि संगीत. आता आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी, मी जर आता सोलापूरमध्ये प्रयोग केले, होमी हाऊस सारख्या ठिकाणी, मला 10,000, 15,000, 20,000 भाडं भरणं शक्य नाही मोठ्या नाट्यगृहाला होतात मला. तर मी होमी हाऊस हा छोटासा हॉल आहे तिथे प्रयोग केला, वाचनालयामध्ये प्रयोग केला, कोल्हापुरात प्रयोग केला. तर अशा ठिकाणी गेल्यानंतर मला प्रत्येक वेळी असं इफेक्ट काढणं शक्य नाहीये. मग काय करायचं आपण? मग त्याच्यावर अडून काही राहण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. आणि बेसिक डिझाईन आपल्या कंटेंटला जे हवंय तेवढंच करावं. परत आपण वेगवेगळे जरच आपले जास्त प्रयोग होतील, आता मी परत आपलीच उदाहरणं आपल्याला द्यायला लागतात का, पण वाफाळलेले दिवस नावाचा आम्ही जो प्रयोग करतोय त्याचं 12 स्पॉटचं डिझाईन आहे. आम्ही सगळी तरुण पोरच त्याच्यात आहे. आम्ही सगळं सिस्टीम आमची असते, साऊंड सिस्टीम, म्युझिक, स्पॉट, सगळं 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 माईक सहित ते आम्हीच सगळं जोडतो, आम्हीच करतो. त्याच्यामध्ये वेगळे काही इफेक्ट आम्हाला काढायचे नाही, काय नाही. ते आम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो, तिथला खर्च कमी होतो त्याने. आता एखाद्या ठिकाणी मिरजमध्ये प्रयोग केला होता, तर तिथे अचानक लाईट गेले मध्ये, तर मग अशा वेळी त्या इफेक्टचा काय उपयोग? जर मी 100 इफेक्ट्स माझ्या नाटकामध्ये वापरले असतील तर काहीच उपयोग नाही ना. मला माझा आवाजच पोहोचवायला लागला तिथे. मला जो लाईट उपलब्ध आहे, किंवा आम्ही टॉर्च लावले मोबाईलचे, त्याच्यावर नाटक पोहोचवायचंय आपल्याला फक्त ना. त्याच्यामुळे त्या गोष्टी किती घ्यायच्या आणि त्या पूरक म्हणूनच वापरायला पाहिजे, कंटेंट नुसारच वापरायला पाहिजे असं मला वाटतं. तरच आपले जास्त प्रयोग होत जातील. ती गणितं त्याच्यावर ठरतात. जर प्रकाश योजनेचाच खर्च आपण आता बघितला, स्पर्धांमुळे ही गणितं बिघडत चालली सगळी, की झगमगाट करायचा आणि 20,000 आधीच गेले प्रकाश योजनेला, तर मग त्याच्यापेक्षा जेवढं पाहिजे तेवढं, आणि त्याच्यात 1-2 प्रयोग वाढतील ना आपले. ती गणितं तेवढीच ठेवायला पाहिजे.
आर्ट स्पॉट मध्ये पण वा काय भारी लाइटिंग केलंय हे होऊ शकतं अगदीच, असं मला वाटतं त्याच्यात. बेसिकली तांत्रिकचे लोक, प्रमोदजी एक मिनिट फक्त, तांत्रिकचे लोक जे आहेत त्यांनी नाटकाच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे नाटक बसवत असल्यापासून ते इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. आदल्या दिवशी किंवा आधी 3 दिवस आधी स्क्रिप्ट घेऊन जायची आणि पटापटापटा त्याच्यावरती रात्र दिवस, दिवस रात्र, दुपार, बाग बगीचा असं लिहायचं आणि त्याच्यानुसार काम करायचं. आणि रात्र जिथे उल्लेख आहे त्या रात्रीच्या उल्लेखात चर्चा नट आणि नटी किंवा त्यातले जे पात्र आहेत त्यांच्या अमावस्येविषयी चालली आहे आणि ह्यांनी केवळ रात्र म्हणून फुल चंद्र दाखवलेला आहे असं सुद्धा नाटक बघितलेलं आहे. म्हणजे चर्चा पूर्ण, म्हणजे प्रत्यक्ष डायलॉग लिहिलेले आहेत अमावस्येचे आणि तो चंद्र दाखवतोय मोठाच्या मोठा. का तर ते रात्र लिहून घेतलंय त्यांनी गडबडीत, रात्र म्हणजे चंद्र, मोठा चंद्र दाखवून तो मोकळा झालेला आहे. काय उपयोग नाही ना तुझ्या. डायरेक्टरने काय करायचं, खालनं फक्त ओरडण्याशिवाय काही करू शकत नाही. आणि तुम्ही ते पहिल्यांदाच बघितलेलं असतं असं प्रॅक्टिसच एकत्र होत नाही ना, चर्चेला तो येतच नाही. माझा पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याच टीम मधला आहे तोच संगीतकार पाहिजे, संगीत ऑपरेट करणारा किंवा संगीतकार, किंवा आपल्याच टीम मधला आहे तोच लाईटमन पाहिजे. त्याला हुडकत जर का तुम्ही फिरला ना बाहेर की अशा गोष्टी घडत राहणार त्याच्यामध्ये. हो पण मग हॅलोजन वर करूयात ना चांगलं नाटक. शेवटचा पर्याय ते केलं तरी चालतंय, ते केलं तरी हो चालतंय. मग काहीतरी नाही, आरोप करण्यापेक्षा मग हॅलोजन वर माझं केलं म्हणणं आहे की आपल्यातले मुलं तयार व्हायला पाहिजेत. आपल्या आपल्या टीम मधले सुरुवातीला 1-2दा फसतील, करतीलच की. बरोबर. जसं की आता मिहिकाला अनुभव चांगला आहे. मिहिका, मिहिकाला अनुभव चांगला आहे का म्हणलं तांत्रिकचा. हो दादा. हा सांग तुझा एखादा अनुभव. अनुभवापेक्षा हे म्हणजे दादा, प्रमोद दादा तुझा मुद्दा बरोबर आहे. आणि आता सर म्हणाले की एकांकिका किंवा नाटक विनाकारण शोबाजीसाठी ग्रँड करण्यापेक्षा कॉन्टेंट वाईज, डिरेक्शन वाईज, अभिनया वाईज पोचणं जास्त महत्वाचं आहे. आणि जसं राहुलदा म्हणाला तसंच की आपण सगळीकडे जर मी एखादा ग्रँड सेट मांडला असेल आणि माझं तसं तर मी सगळीकडे तो सेट जाऊन मांडणं शक्य नाही. जसं होमी हाऊसला दादा आला होता तर तिथं काय सेट आणि लाईट्स इतकं मी नाही करू शकत. तिथं शेवटी जे नाटकाचा बेस आहे, डिरेक्शन, ऍक्टिंग, शब्द पोचणं, शब्द हे नाटकाचे माध्यम आहेत तर तेच महत्वाचे ठरणार आहेत शेवटी. आणि ते जर स्ट्रॉंग असतील ना तर आपल्याला जास्त काही नेहमी ग्रँड करायची गरज नाही पडणार. आणि हा जर अति आवश्यक म्हणजे कॉन्सेप्टला जर इथं गरजेचंच असेल तर मग मी ते करेन. पण काय असं इसेन्शियल नाहीये की प्रत्येक नाटकाला मी सगळं ग्रँडच करायला पाहिजे. जर माझ्या विषयाला ते आवश्यक नाहीये तर मी ते नाही करणार. राईट. बरोबर. आणि मगाशी राहुल म्हणाला होता तसं की खूप छान, खूप जास्त लाईट केलं, सेटअप चांगला मोठा केला किंवा काय केलं की मग ते आर्थिक गणितात बसत नाही. किंवा मगाशी अमोल सर म्हणाले होते की एखादं असं 40-40 स्पॉटचं हे केलं आणि मग तो पोहोचलाच नाही इफेक्ट, तर मग ते लेखक मेलाच, सॉरी प्रोड्युसर गेलाच, असं जे होतं. तसं जसं याला आपण आर्थिक अंगानं बघतो तसा अजून एक प्रश्न होता माझा की लेखन करणारे जे मंडळी आहेत, लेखक मंडळी, तर त्या ह्याच्यामध्ये जे पूर्वी एक पॅशन म्हणून लिहिणारे काही लेखक आहेत, आजही आहेत, त्यांना काहीतरी मांडायचंय म्हणून लिहित आहेत. आणि काही असे आहेत की जे स्पर्धेसाठी लिहित आहेत किंवा असे पण काही आहेत की जे पैसे कमवण्यासाठी लिहित आहेत. नाट्य लेखनाचा सुद्धा धंदा होतोय आता. यावर काय मत आहे सगळ्यांचंच? मला प्रत्येकाने यशोधन दादाला विचार. यशोधन दादा बोलले पहिल्यांदा. तिन्ही मुद्दे बाबतीत म्हणेन की असं घडतंय. आणि नाट्यलेखनाचा धंदा होण्यापेक्षा व्यवसाय व्हायला हरकत नाही. ते धंदेवाईक असं व्हायला नको. आणि चांगला कंटेंट जर लिहिला तर ओघ नक्कीच स्पर्धक संघांचा अमुक अमुक लेखकाकडे वाढता राहतो. काळाच्या बदलानुसार ज्याला लिहायला जमतं ना, भोवताला ज्या गोष्टी घडतायत आपल्या आणि त्या परिणामकारकपणे ज्याला लिहिता येतं तो ही स्थित्यंतर समजून लिहितो जगाची, त्याच्याकडे हा ओघ वाढणारच आहे. मग त्याला वेगळं व्यवसायासाठी लिहायची गरज नाही.
खूप ऍक्सिडेंट क्वचित आता असं बघायला मिळतं की अरे नाही, त्या लेखकाला काहीच पैसे मिळत नाहीत. अलीकडचं जनरेशनच स्मार्ट होत चाललेलं आहे. आणि आता स्क्रिप्टसाठी जी धावपळ व्हायची 15 वर्षांपूर्वी, की एका स्क्रिप्टच्या 2 पानं राहिली म्हणून सातारा किंवा पुण्याला जायला लागत होतं, ते आता होत नाही. PDF पाठवली जाते. इथं लेखक पोचलेले आहेत आज. लेखन केलं जात नाही, टायपिंग केलं जात आहे. तर आजची पिढी बऱ्यापैकी स्मार्ट आहे. त्यांना कुठल्या कंटेंटला किती रुपये मानधन सांगायचंय हे कळालेलं आहे. फक्त धंदेवाईक होणं न होणं हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. की मी आता नाटकाचं लेखन करून मी टीव्ही सिरियल साठी जातोय, चांगल्या सिनेमाच्या कंटेंटसाठी जातोय, नाटकाच्या चळवळीसाठी लिहितोय, मी कशासाठी लिहितोय मुळात. आणि मग ते लिहित असताना माझ्या लिखाणातून ज्यांना हे लिखाण हवंय किंवा मी मला स्वतःसाठी माझ्या टीमसाठी लिहितोय, तर आधी मी मुळात लिखाणातून मला हवंय त्या गोष्टीला न्याय देतोय का? हा माझा बेसिक प्रश्न आहे. हे व्यवसाय करायला ठिकाणं वेगळे आहेत असं मी म्हणतो. जसं की एक एकांकिका अमोल दादा, होतं काय, समजा एखाद्या लेखकानं पैसे नाही घेतले, आता मी लेखक आहे म्हणून नाही, मी आता अपघातानं लेखक झालोय. पण एखाद्या संघाकडून लेखकानं पैसे नाही घेतले, आता आमचे कोळ सर पहिले 10 वर्ष ते मानधनच घेत नसेल, तर पण असा एकही संघ पुढे आला नाही की त्यांना बक्षीस मिळाल्यावर त्यातली एक 10 स्पर्धांची मिळून 500 रुपये 251 रुपये टोकन अमाऊंट त्यांनी स्वतःहून आणून दिली. हे पण हौशी लोकांना वेळ डिपेंडंट लेखनावरती असायचे, वेगळा व्यवसाय नव्हता त्यांचा. तर असेही लेखक आहेत जे सुरुवात करताना काही मानधन न देता एकांकिका देतात, आणि काही लेखक प्रॅक्टिकल राहतात. मला दोन्ही गोष्टी पटतात. म्हणजे मान्य, बरोबर आहे, बरोबर. मग ज्याचं पोटच त्याच्यावर त्याने काय करायचं. पण मला वाटतं सवय लागली पाहिजे आपल्याला, की 500 रुपये लावली तरी पाहिजे. द्यायची सवय लागली तर ते जास्त चांगलं. 500-700 आणि नंतर काय अफोर्डेबल, होईल, 3,000 3,000 सुरुवातीला जर का तुम्ही 3,000 रुपये दिले, पुढे ते कमीत कमी खर्च जो आहे ना तो 15 ते 17,000 जातो तालमीचा खर्च भरून. बरोबर आहे ना. एकांकिका नाही पण सर ते आपल्या हातात आहे ना, मग अशी एकांकिकाच निवडायची नाही. असं होत नाही ना, मे बी असं होत नाही ना. आता एखाद्याची एकांकिका आवडल्यानंतर काय करायचं, निवडायची नाही म्हणजे काय करायचं, आपल्या हातात थोडी येते. मग 3,000 द्यायचे, मग काही पर्यायच नाही. काय विषयच नाही, ज्याला अफोर्डेबल आहे तो देईल. आणि होत काय जातं पुढं, कारण कलाकार म्हणून माझा सराफी व्यवसाय आणि मी परत नाटकही करतोय. बरेचदा असे अनुभव येतात की प्रेक्षक हे किती प्रेमानं आपुलकीनं आर्टिस्टकडे बघत जरी असले ना, तरी ओव्हरऑल आर्टिस्ट कलाकार हा लोकांना फुकट हवाय. सो आपणच ती सवय लावून घेतली पाहिजे की नाहीतर मग व्हॅल्यू नाही राहणार कशाला. खरं आहे. बरोबर आहे. तर जसं आता यशोधन दादा म्हणत होता की लोकांना कलाकार हा फुकट पाहिजे, पैसे न देता पाहिजे. तसंच बऱ्याचदा तो पैसे न कमवता काम करतो म्हणून घरच्यांकडून विरोध केला जातो नाटक करण्याला. ही एक बऱ्याचशा तरुण रंगकर्मींची बोंब आहे, इन्क्लुडिंग मी, की माझ्या घरातून आजही विरोध आहे. की आता इथं मी प्रिव्हिलेज घेतो स्वतःला तरुण म्हणण्याचं, कारण आहे मी तरुण. ओके, तर बऱ्याच जणांची बोंब आहे की घरातनं विरोध होतो की तुम्ही त्यात काय पैसे मिळतात का, या हेच करणार आहेस का, आता करिअर बनवायचं आहे. तर हा एक या गोष्टीला सुद्धा इथं ऍड्रेस केलं जावं अशी माझी इच्छा आहे आपल्याकडून, की तरुणांचं आपण जर प्रतिनिधित्व करत असू तर या मीटिंग मार्फत पण आपण एक संदेश द्यावा त्या तरुणांच्या फॅमिलीसाठी, की हे फक्त तसं त्याकडे बघितलं जाऊ नये, आणि जसा हा व्ह्यू आहे, हा जी मानसिकता आहे की फुकट मिळाला पाहिजे आर्टिस्ट, तसा तो बदलला पाहिजे, ज्याचा डायरेक्ट परिणाम त्या फॅमिलीवर होतोय त्या कलाकाराच्या, आणि मग त्या एकूणच त्याच्या संधींवर त्याचा परिणाम होतोय. असं इथं मला फक्त मांडायचं होतं. तर मला फक्त इथं अंडरलाईन करायचं होतं, आणि आपल्याकडून एक अपील व्हावं त्या लोकांच्यासाठी की ज्यांचा विरोध आहे घरातून. म्हणजे यशोधन दादांना मी त्या लकी समजतो की तो वहिनी मुलगी सगळेच मिळून नाटक करतायत, त्यामुळे मला वाटतं की त्याला विरोध नसावा.
सराफी व्यवसाय करत नाटक करण्याला. पण माझ्या घरून विरोध आहे. मिहिकाला विरोध नसावा कारण मॅडम स्वतः नाटक करतात, केलंय त्यांनी. अमोल सरांची कन्या नाटकात असतेच. तसं माझं बॅकग्राऊंड नाहीये आणि मला मग विरोध केला जातो. हे मी प्रतिनिधित्व करतोय तशा लोकांचं की ज्यांच्या घरातून विरोध आहे. तर आता तुमच्या तिघांच्या, राहुलचं मला माहित नाही, तुझ्या घरून काय आहे राहुल स्टेटस? माझ्या घरून आधी विरोध होता, आता नाहीये. हा, तर म्हणजे हे जे बदल झालेला आहे तो बदलला जावा प्रत्येकाच्या बाबतीत, असं या तुमच्या तिघांकडून मला अपील हवंय की ज्यांच्या घरून सपोर्ट आहे, म्हणजे यशोधन दादा, अमोल धाबळे सर आणि मिहिका, तुम्ही म्हणजे या प्रकारच्या मानसिकतेला अपील करावं असं मला वाटतंय. मी शेवटी बोलतो. हा, मी बोलू का? हा बोल ना दादा. हा, प्रमोद, आता एक गंमत सांगतो. माझ्या घरातून प्रचंड आणि तीव्र विरोध आहे. अरे बापरे. सगळ्यात पहिली गोष्ट. आणि मी जो काय आता इथपर्यंत आहे ते माझ्या बायकोच्या, म्हणजे कविताच्या आणि मुलीच्या सपोर्टमुळे. साधारण 10-11 वर्ष झाली माझा मूळचं घर, व्यवसाय सोडून हात में कुछ ना लेते हुए 1 रुपया पण असतं, ते काय म्हणतात ना फिल्म मध्ये, तसं वालं आम्ही घरातनं बाहेर पडलो आहे. का तर माझं नाटक, एकतर नाटक कर नाहीतर धंदा बघ, असं वडिलांनी सांगितलं अनेक वर्षांच्या संघर्षानंतर. आणि मला एक आपली वेळ असते, माहिती असतं आपल्याला की यांना आपण बदलवू नाही शकत. तर मी मुलांनी काय करावं हे नाही सांगणार आहे, मी काय केलंय मी सांगू शकतो. तर आपण त्यांची मानसिकता बदलण्यामागं जाऊ नये. एक, पण आपण काही प्रूव्ह करायची गरज नाही, आपण कुणाला करून दाखवण्यासाठी जगत नाही आहोत. कलेनं मला किमान हे तरी दिलंय. तर आम्ही साधारण 2010ला बाहेर पडलो, तेव्हा काहीही नव्हतं हातात. एक भाड्यानं 1 BHK घेतला आणि डॉक्युमेंटरीची कामं सुरू केली. मी मुंबईत असताना फिल्म मेकिंग शिकलो होतो 2000 ते 2004 या दरम्यान. तेव्हा मला डॉक्युमेंटरीज येत होत्या. 1 वर्षभर हिंडल्यानंतर मला पहिली डॉक्युमेंटरी फिल्म करायला मिळाली एका फर्टिलायझर कंपनीची. 12 ते 14 महिन्यात मी एक फिल्म करू शकलेलो. मीनवाईल वडिलांचा धंदा आपण पुढं करून आपण घरच्यांना ईर्ष्या नाही ना करत आहोत. ही एक घालमेल होती माझी आर्टिस्ट म्हणून. सराफी पेढी आहे आमची मोठी सांगलीमध्ये. आणि मग मुलांना असं केलं, मग बघा त्यांनी वेगळा धंदा केला. आणि मुळात माझ्याकडे भांडवल नव्हतं सोन्याचा धंदा करण्यासाठी. साधारण 2012-13 पासून मी घरोघरी जाऊन, मित्रांच्या घरी जाऊन, असं आम्हाला कामं द्या म्हणून मी सोन्याची कामं, सोनार कामं करायला लागलो. ऑर्डर घेणे आणि घरी नेऊन देणे. कारण एक गोष्ट, मी 20 वर्ष जेव्हा पेढीवर बसून व्यवसाय केला होता तेव्हा मी शिकलो होतो की आता फक्त क्वालिटी नकोय तर सर्व्हिस हवी लोकांना. तर मी काम मिळवून आधी स्वतःला स्टेबल केलं. आणि याच्यामध्ये माझं अरेंज मॅरेज. माझी मिसेस कविता ही मुंबईची आहे आणि लग्नाआधीच, ठरायच्या आधीच मी या फील्डमध्येही असणार ही कल्पना दिली होती. लकीली तिनं मला साथ दिली हे सगळं करण्यासाठी. पण तिला माहिती होतं मी करतोय ते नाटक म्हणजे टाइमपास म्हणून करत नाही, मी सिरियस आहे नाटकाबद्दल आणि सिनेमाबद्दल देखील. आणि हा माझा प्लस पॉइंट आहे की मी, नाहीतर ती म्हणाली असते मी तुझं दुकानधंदा बघून तुझ्याशी लग्न केलं, गप्प दुकानात पैसे, नाहीतर मला नाटकासाठी हात वर करायला लागले. तर जसा तुला आज कळालंय तसं अनेक जणांना माहिती नाही आहे, कारण मी या गोष्टीची जाहिरात कधी केली नाही. नाहीतर तो मेलोड्रामा होईल आयुष्याचा. तर आम्ही मस्त, मी आज माझ्या पायावर, मी, माझी बायको आणि कांची, आम्ही आमच्या पायावर उभे आहोत आणि आनंदानं नाटक करतोय. आणि सगळ्या कलाकारांना मला असं सांगायचं की जर तुम्ही नाटक करत आहात, पहिलं असेल किंवा 20वां असेल, 25वां असेल, 25वं वर्ष असेल, तर ना अभिमानानं सांगूया की आपण नाटक करतोय. कारण डॉक्टर लाजच सांगताना कधी मी बघितलेलं नाही मी डॉक्टर आहे. सो सगळ्यात पहिले आपण आपल्या कलेचा आदर करायला शिकूया. मग ती कसं जगवायचं ती जगवते, तुम्हाला मार्ग करून देते की मी नाटकवाला हवं, मी नाटक करतो, हे मला आधी ठामपणे सांगता आलं पाहिजे. सो मी हा मार्ग निवडला. फक्त वेळा आता मला वाटून घ्यायला लागतात. माझ्या नाटकाच्या वेळा वेगळ्या असतात, व्यवसायाच्या वेळा वेगळ्या असतात. हे सगळं ऍडजस्ट करायला लागतं. आणि गेल्या आता 8-10 वर्षात गव्हर्नमेंटच्या आणि इंडस्ट्रीयल बऱ्याच डॉक्युमेंटरीज करतो, शॉर्ट फिल्म्स करतो, डॉक्युमेंटरी आणि सराफी व्यवसायातनं माझं पोट भरतं.
गरजा भागताय आणि एका बाजूला नाटक ही सुरू आहे. Yes. पण हे तितकं सोपं नाहीये सगळं, कारण Right. लोकांचं एक असं ना काय काय ह्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे तुम्हाला. येस, थँक्यू दादा. मिहिकाचं मत मला ऐकायचंय. हो दादा. मुळात मला असं वाटतं की आपल्या असं मोठं स्टेटमेंट असू शकतं की आपल्या देशामध्ये ना आर्टची अजून इतकी व्हॅल्यू सगळ्यांना माहित नाहीये आयुष्यात काय असू शकते. पण अनफॉर्च्युनेटली आता या पॅन्डेमिक मध्ये मला वाटते थोडंफार आर्टची किंमत लोकांना कळाली असेल, कारण हा पूर्ण पॅन्डेमिक सगळेजण संगीत ऐकत किंवा आवडते चित्रपट बघत, सिरीज बघतच हा अख्खा पॅन्डेमिक चाललाय. तर आर्टचं महत्व मला असं वाटतं की आणि क्रिएटिव्ह फील्डचं महत्व इतकं अजून आपल्या देशामध्ये माहित नाहीये लोकांना. आणि दुसरी गोष्ट अशी की मी आईला बोलताना भरपूर ऐकले, ती मला म्हणायची की जेव्हा ते नाटकांमध्ये काम करायचे तेव्हा त्या गोष्टीला फारसं प्रतिष्ठित समजलं नाही जायचं. म्हणजे ऑलमोस्ट ते टाबू असल्यासारखंच मानलं जायचं. म्हणजे अरे बापरे, नाटकात काम करताय का? त्यामुळे आई मला सांगायची की आम्ही करताना हे असं होतं, अशी परिस्थिती होती. आता ती थोडीफार बदललेली आहे, पण जसं यशोधन दादा म्हणाला ना की अजून सुद्धा या फील्डला तेवढं प्रतिष्ठित मानलं जात नाही किंवा एवढ्या अभिमानाने आपण सांगू शकत नाही की मी नाटकात काम करते किंवा मी अभिनेता आहे तर ते बदलायला पाहिजे. आय डोंट नो हे कितपत योग्य आहे. आपण त्या मुद्द्यावरही फोकस करायला हवा की जसं आपण शाळेत असताना स्पोर्ट्स वगैरे खेळतो ना, तसंच या क्रिएटिव्ह फील्ड बाबतीत पण इंट्रोडक्शन शाळेच्याच लेवल पासून झालं तर जे बरेचसे टाबू आहेत ना नाटकाबद्दल ते सुद्धा दूर होतील. कारण नाटक म्हणजे केवळ नाटकापर्यंत मर्यादित नसून एक ओव्हरऑल पाल्याची एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, व्होकॅब्युलरी सुधारते, स्टेज डेअरिंग येतं. त्यामुळे मी पुढे जाऊन मोठी झाल्यानंतर जर या क्षेत्रात नाटकाला परस्यू नाही केलं, कॉर्पोरेट जॉब जरी केला मी, तरी तिथं माझी पर्सनॅलिटी डेव्हलप्ड असल्यामुळे, स्टेज डेअरिंग असल्यामुळे आणि व्होकॅब्युलरी चांगली असल्यामुळे मी बाकीच्यांपेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह असेल. त्यामुळे हे मला वाटतं की हे थोडंसं अगोदरपासूनच जर इंट्रोडक्शन केलं ना तर पालकांना थोडं क्रिएटिव्ह फील्ड बाबतीतचं इम्पॉर्टन्स आणि काय म्हणतात जागरूकता वाढेल. येस, थँक्यू मिहिका. अमोल सर, राहुलजी राहिले. सॉरी राहुल बोला बोला, तुम्ही बोला सर. अच्छा, तुम्ही शेवटी बोलणार आहात काय का? बोलला काय बोला की. हा बोला. मी बोलतो सरांना शेवटी बोलू दे. ओके. हा, तुझा जो मुद्दा होता घरून विरोध असण्याचा, तर यशोधन दादांनी त्याच्यावरती बॉम्बच टाकलं डायरेक्ट. जे आपण बाहेरून बघतो ते तसं नसतं. येस, हे आहे, अनेक लोकांना विरोध आहे. माझेही अनेक मित्र आहेत ज्यांना घरून विरोध आहेत आणि ते असणार आहे. ते आपण जसं तो म्हटलं तसं त्यांना सांगण्यात बसण्यात किंवा त्यांना समजवण्यात काही, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या नाटकावर प्रेम आहे, आपल्याला ते करायचंय, आपण ते करत राहिलं पाहिजे. करत राहिलं तरच ते होईल, बाकी त्याच्यात काहीच नाही करू शकत आपण. आणि ते म्हणणारच आहे त्याच्यात पैसे मिळत नाही वगैरे, कारण पैसा ही गोष्ट आहेच जगण्यासाठी महत्वाची, त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण आपण करत राहणं एवढंच आहे त्याच्यात, असं वाटतं मला. अनेक मित्र आहेत माझे, अनेक मित्र आहेत आमच्या टीम मधले पण अनेक मित्र आहेत ज्यांचं वय 30 वर्ष 35 वर्ष आहेत. काही काही लोक जॉब करून करतात ते, त्यामुळे आपलं मॅनेजमेंट आपण करत राहिलं पाहिजे. येस, अमोल सर. माझ्या अनुभवानुसार आणि माझ्या स्वभावानुसार मी माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या बरोबर जे संपर्कात मुलं येतात लहान, म्हणजे अजूनही ज्यांचं वय आहे कमवायचं, आता आमचं कसं थोडस धड मोठे नाही धड लहान नाही अशा टाईपचं एक आता वय झालेलं आहे. पण जे खरोखर 22-23 वर्षाचे जस्ट ग्रॅज्युएट होऊन जे येतात त्यांना त्यांच्या नाटकाच्या बरोबरीनं माझा एक स्वतंत्र 1 तास ते 1.5 तासाचं जवळपास रोज लेक्चर असतंय की ही वेळ परत येणार नाही.
जशी शिक्षणाची वेळ आहे, जशी नाटकाची वेळ आहे, जशी मजा करायची वेळ आहे, तशी कमवायची सुद्धा वेळ परत येणार नाही. एकदा जर का अशी सवय जर का लागली ना, की नुसतंच नाटक आणि हे, कुणाच्याही घरचे एवढे समृद्ध नाही आहेत की म्हणजे त्यांना आयुष्यभर पोचू शकतील. बरं एक वेळ एकट्या मुलाला ठीक आहे, उद्या त्याचं लग्न होणार आहे, उद्या त्याच्यावर जबाबदारी वाढणार आहे, तेव्हा त्यांनी काय करायचं? आणि तेव्हा माझे 10 वर्ष गेले म्हणून जर का तो 35व्या वर्षी जर का म्हणला आता मी काही करतो, तर तेव्हा तो काही करू शकणार नाही. त्यामुळं नाटक करत करत राहुल म्हणाले तसं नाटक करत करत आपण ह्याही गोष्टीचा कुठेतरी सुवर्ण मध्य साधला पाहिजे असं मला वाटतं. कमवणं हेही गरजेचं आहे, ते तुमच्या स्वतःसाठीच आहे. काय तुम्हाला धर्मादाय नाही का? हे करत असताना तुम्ही एक कलाकार म्हणून तुमच्या गरजा मर्यादित ठेवू शकता. म्हणजे एखाद्या घराचा खर्च 25,000 असेल तर आपण ते 10,000, 12,000, 15,000 भागवू शकतो. बरोबर आहे. आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवू शकतो. आपली 4 व्हीलरवर फिरायची लायकी असेल तर आपण 2 व्हीलरवर फिरू शकतो. इतकं आपण नक्की करू शकतो. पण शेवटी पैसे कमवलेच पाहिजे. आणि उद्याच्याला आपल्यामुळं आपल्या मुलांना, आपल्या फॅमिली मेंबर्सना आपल्यामुळं कमी प्रतीचं जगावं लागणं हे योग्य नाही. शेवटी आपल्यावर पण एक जबाबदारी आहे. तर सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि केवळ ह्याच स्वभावामुळे मला मास्तर म्हणतात हल्ली. म्हणजे नाटकामुळे म्हणत नाहीत. म्हणजे मास्तर नाटकातला मास्तर नाहीये, हे जास्त बोलतो, जास्त लेक्चर देतो म्हणून मास्तर म्हणतो. पण आता या गोष्टीला तर मला एक जवळपास प्रश्न 10 वर्ष विचारायचा झाले. तुम्हाला. मुलांनी सेव्हिंग करून मुलांनी 1 मिनिट सर, सेव्हिंग करून मुलांनी 5-5, 6-6 वर्ष झाले. आता ते जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात की तुम्ही सांगत होता ते बरोबर आहे, माझे एवढे पैसे जमले. तुमच्यासाठीच आहेत. तुमच्या घरच्यांना सुद्धा ठराविक काळापर्यंत तुमच्या पैशाची बिलकुल गरज नाहीये. काय गरज आहे त्यांना? ते त्यांचे सक्षम आहेत. राहुल. राहुल. हा, मला मध्ये एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर कळलं मला. खरं तर फक्त मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जेव्हा मुलांना सांगता की फक्त फुल टाइम नाटक करू नका, पैसे पण कमवा, तर तेव्हा परत मुलं तुमच्याकडे येतात का? कारण माझा अनुभव असा आहे, नाही माझा अनुभव मी फक्त सांगतो. मी अतुल पेठे सरांबरोबर त्यांच्या अनेक नाटकांमध्ये टेक्निकल ऑपरेटर म्हणून काम करतो. म्युझिक असेल, लाईट्स असेल करतो. जेव्हा सरांकडे मुलं येतात काम करायला, मला फुल टाइम नाटक करायचंय, असं नाहीये. परत कोणी कुठलाही मुलगा परत दिसला नाही. असं नाही, प्रत्येकाच्या घरची सधनता नाहीये ना. म्हणजे प्रत्येक शेवटी काम तर केलं पाहिजे. शेती असेल तर किमान शेतीचं तरी काम केलं पाहिजे. ते काय फुकट उगवणार नाहीये ना. त्याला सुद्धा तुम्ही ठीक आहे, इतर मुलं 8 तास 10 तास काम करतो की 4 तास करावं लागेल घरचा व्यवसाय असेल तर. पण 4 ते 5 तास तरी कॉन्सन्ट्रेशन देऊन काम करायला लागेल त्यांना. तुम्ही घरचा व्यवसाय बघणार नाही, तुम्ही नोकरी बघणार नाही, तुम्ही शिक्षण अर्धवट सोडणार आणि पुन्हा युथ फेस्टिवल करायला मिळते म्हणून एकदा इतिहास घेऊन बीए होणार, एकदा भूगोल घेऊन बीए होणार, एकदा जिओग्राफी घेऊन बीए होणार. हे सगळे असे सब्जेक्ट की काय म्हणजे त्याला आता म्हणजे बोलायचं म्हणजे काय बोलायचं आता. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट कमी दर्जाचा आहे असं नाहीये, पण केवळ आपण त्या कॉलेजशी रिलेशन राहावं म्हणून एक एक विषय घेत. अरे झालं ना तुझं बीए, तर ते इतिहासात झालं, मग आता मराठी आहे काय, तू किती वर्ष शिकणार आहे? युथ फेस्टिवल करायला मिळतंय म्हणून म्हणजे 25व्या वर्षापर्यंत तिची अट घातली ही चांगलं आहे. नाहीतर आपले मुलं 60व्या वर्षापर्यंत युथ फेस्टिवलच केलंय असं कधी कधी वाटतं. येस. आणि काय गेलेली वेळ परत येत नाही हो. आई वडिलांनी करायचं काय तुमच्या पुढे सांगायचं. तुमची लिंक लागली पाहिजे, रांक्याला लागलं पाहिजे. ही आता आज जे लहान आहेत, मी एका सारखे किंवा प्रमोद सारखे आहेत, राहुल तुम्ही आहे, तुम्हाला आज वाटत असेल अजून एक 10-15 वर्षांनी माझ्यासारखंच तुमचा पण व्ह्यू येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त नाटकातल्याच लोकांना असं नाहीये, हे फक्त नाटकातल्या लोकांना असं नाहीये. कित्येकांनी त्यांचं आरट सोडलेलं आहे, कित्येकांनी त्यांचं आरट सोडलेलं आहे. ते जेजेला जायच्या लेवलचे लोक होते, सोडावं लागलं. काय करायचं? कारण घरच्यांचं मत असं आहे की चित्र काढून थोडीच पोट भरणार आहे तू. खरंय. दृष्टिकोन असा आहे. तो बरोबर हा ज्याच्या त्याच्या घरच्या फॅमिली बॅकग्राऊंड नुसार ठरतो. खरंय. खूप छान इलॅबोरेशन झालं या विषयावर. बरं वाटलं मला, कारण हा विषय सेन्सिटिव्ह होता. तर एक विषय आपल्याकडे तुला बरं वाटलं म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली चर्चा झालेली आहे. प्रमोद विचारणार आहे मला परत. एक झालं, मी का नाहीये तिचं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला वाटतं, परत येईल.
आपण बरेचसे विषय हाताळले या चर्चेमध्ये. खूप छान रंजक पद्धतीनं गेलो आपण. एक विषय राहिलाय असं मला वाटतं. म्हणजे आपण लेखनवर बोललो, आपण परीक्षणावर बोललो, आपण समीक्षणावर बोललो, आपण प्रेक्षकांवर बोललो आणि आपण त्या कलाकारावर आणि त्याच्या फॅमिलीवर बोललो. एक विषय नाटकाच्या अंगानं राहिला, तो म्हणजे प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा. म्हणजे त्या बाबतीत म्हणजे माझा एक असा अनुभव आहे. म्हणजे माझ्याकडे चांगले वाईट सगळे अनुभव आहेत, पण मी इथं वाईट मांडतोय असं जर मत होत असेल तर सॉरी. तर एक एकांकिका होती, जी एका प्रतिष्ठित लेखकाची होती उर्दूमध्ये, आणि मग त्याचं मराठीत अनुवाद झाला आणि मग तो मी केला. आणि परीक्षकासोबत सकाळ करंडक 2009 ची गोष्ट आहे. त्यावेळी मला बेस्ट ऍक्टर पण मिळालेलं इथं कोल्हापुरात. पण त्यावेळी परीक्षकांशी माझा वाद झाला होता या गोष्टीसाठी, की ते म्हणाले की ही स्क्रिप्ट वेगळी आहे, याचे लेखक वेगळे आहेत, तू प्रेझेंट केलेलं नाव वेगळं आहे. मी म्हटलं सर, यावर परिनिरीक्षण मंडळाचं सर्टिफिकेट आहे, कवी कमू शिंदेची सही आहे, या लेखकाची ही स्क्रिप्ट आहे आणि याची तपासणी झाली आहे आणि ती प्रयोगक्षम आहे. मग मी कशाला तपासायला जाऊ की हा मूळ लेखक हाच आहे का वेगळा आहे का, त्याने चोरली आहे कुणाची स्क्रिप्ट. एक मला आलेला अनुभव. म्हणून मग मी ती स्पर्धा झाल्यानंतर परेश एजन्सीमध्ये जाऊन त्यांनी सांगितलेल्या नावाचं नाटक शोधलं. मी मुद्दाम स्क्रिप्टचं आणि लेखकाचं नाव टाळतोय, बऱ्याच जणांना माहित झालं असेल तुमच्यापैकी. तर त्या नावाची स्क्रिप्ट, त्यांनी जे सांगितलेल्या नावाची स्क्रिप्ट होती आणि ती तंतोतंत शब्दशः तीच होती. म्हणजे दोन वेगवेगळ्या लेखकांनी, या माझ्या लेखकांनी मला सांगितलं की मी उर्दू नाटकाची अनुवाद करून केलेली ही संहिता आहे, आणि परीक्षकांनी सांगितलेली संहिता वेगळी होती. तो लेखक त्यांचा मित्र होता. मग त्यांनी सांगितलेली संहिता मी चेक केल्यानंतर लक्षात आलं की येस, ह्या दोन्ही संहिता एकत्र कम्पॅरेटिव्ह केल्यानंतर वाक्य, कॉमा, शब्द सगळं सेम आहे. तरी सुद्धा 2 सेन्सॉर सर्टिफिकेट आहेत, 2 लेखकांच्या नावे ती स्क्रिप्ट पडलेली आहे. मग ऍज अ तरुण रंगकर्मी मला त्या परिनिरीक्षणाच्या प्रोसेसवर डाऊट घ्यावा का मी, किंवा ते बघितलं जातं का, आणि मग ठराविक अशा ह्याच्या बाबतीत हे काढून टाका, ते काढून टाका जे सांगितलं जातं, त्यावर मग माझा एक मित्र लेखक आहे, त्याला बऱ्याचशा गोष्टी कापाव्या लागल्या सेन्सॉर कडून. तर मग त्याचा रोष झाला की बऱ्याचदा तुम्ही हे बघत नाही आणि मग हे बघता. तर आपल्याकडून परिनिरीक्षण मंडळाच्या कामा बाबतीत काही भाष्य करायचंय का तरुण पिढी म्हणून, या मीटिंग थ्रू मला एक असं विचारायचं होतं तुम्हाला, की त्यांच्या कार्यप्रणालीवर त्यामध्ये काही चेंजेस अपेक्षित आहेत का आपल्याला, किंवा काय अमेंडमेंट्स त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या तपासणी निकषांमध्ये कालानुरूप काही सुधारणा करण्यात याव्यात का, आणि असल्यास काही सूचना आहेत का आपल्या? यशोधनजी. कोण बोलतंय? यशोधन. अच्छा, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तू अनुभव सांगितलास त्याच्यामध्ये असं होतं, प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे या 2 संहिता वेगवेगळ्या वेळेला किंवा एकाच वेळेला आल्या असतील परीक्षणासाठी, असं जर आपण धरलं राहील, तरी त्या वाचनासाठी आणि परीक्षण होण्यासाठी 2 वेगवेगळ्या परीक्षक म्हणून नेमलेल्या व्यक्तींकडे जातात. सो एका व्यक्तीला माहिती नाहीये मी जे परीक्षण करून की बिना कुठलं वाक्य काढून ह्याला सेन्सॉर पत्र द्यावं, संमती पत्र म्हणून एका लेखकाकडनं परीक्षकाकडनं येऊ शकतं. तसंच दुसऱ्या कुठल्या गावच्या परीक्षकाकडे ती दुसरी संहिता गेली आहे जी सेमच आहे, त्यालाही माहित नसतं की अशी सेम संहिता दुसरीकडे गेलेली आहे. सो त्याला फक्त नंबरिंग केलं जातं आणि दोन्हींना परवानगी मिळते. हे परस्परात माहिती नसतं, हा एक मुद्दा. फक्त त्यात आता त्यांच्या नियमानुसार प्रक्षोभ किंवा जे काय अटीनुसार नाही आहे ना, एवढंच बघितलं जातं. सेन्सॉर असावं का नसावं हा परत वेगळा मुद्दा. तोही मांडूनच टाका की आता लगेच एक पुढची लाईन. मी तोच मांडणार होतो पुढे. म्हणजे जसं की सखाराम बाइंडर नाटकाच्या बाबतीत सेन्सॉर बाबतीत घडलेली जी काही घटना आहे, की बरखास्त करावं लागलं न्यायालयाच्या आदेशानं, आणि नंतर नवीन नियमावलीनुसार त्यांना एस्टॅब्लिश करावं लागलं.
सेन्सॉर बोर्ड, हो, हो. असं मी वाचलं एका ठिकाणी. तर मग तसं आपल्याकडून काही सूचना असाव्यात का परिनिरीक्षण मंडळाला, की तुम्ही बरखास्त करा, बस करा आता. कला क्षेत्रामध्ये निरनिराळे इतके कला प्रकार झालेले आहेत की एकीकडे तुम्ही चॅनल जे आहे बरोबरी रोज बघितलं जात आहे, तिथं कुठलंही परिनिरीक्षण मंडळ नाहीये. आणि नाटकासाठी लोन करणार काय तुम्ही परिनिरीक्षण त्याचं, की जो एक ठराविक क्लास बघतोय. म्हणजे माझ्या बघण्यातले माझे 2 ते 4 मित्र असे निघाले की त्यांनी नटसम्राट नाटक पाहिलेलं नव्हतं, पण चित्रपट त्यांना खूप आवडला आणि म्हणाले की हे आधी नाटक होतं म्हणे, हे आधी नाटक होतं म्हणे. म्हणलं म्हणे नाही, ते नाटकच होतं, अरे बापरे. पण त्यांचं ते बघण्यात नव्हतं. म्हणजे मला असं म्हणायचंय की ठराविक क्लास आजही नाटकाकडे वळत नाहीये आणि त्याला तुम्ही परिनिरीक्षण मंडळ वगैरे असतं. आणि एकीकडे सिरियलला तसंच मोकळं सोडून दिलेलं आहे. ते रोज उठून काय चाललंय ते त्यांचा गोंधळ दाखवत आहेत. रोज आपण 7 ते 9 बघतोय किंवा दिवसभर बघतोय. हे जरासं कुठेतरी चुकीचं वाटतंय. म्हणजे जिथं लावायला पाहिजे तिथं लावत नाही. इथे घराघरात बघितलं जातंय आणि नाटकाकडे एक ठराविक क्लास येतो. तुम्ही जर का कधीही नाटक न बघितलेलं, तर नाटक दाखवतो तुला, मी तिकीट काढतो म्हणलं तरी तो फिरकत नाही नाटकाकडे, तो येतच नाही, त्याच्यावर संस्कारच नाही येत नाटकाचे. बरोबर आहे. खरं आहे. मग कशासाठी पाहिजे हे परिनिरीक्षण मंडळ? म्हणजे लावायचं असेल तर सिरियलसाठी पण लावायला पाहिजे ना. ओके. तर हाच एक विषय हाताळायचा राहिला होता. राहुल, तुझं मत याच? बरोबर आहे सर म्हटलं तसं, आणि यशोधन पण म्हटलंच ते. जसं आपण आधी बोललो होतो ना, समीक्षकाकडे किती लक्ष द्यायचं, तसंच मला वाटतं की आता बरखास्त करा म्हणून ते होणार नाही लगेच. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचंय. त्याशिवाय तुम्ही करू शकत म्हणजे नाही ना नाटक. तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. करू शकतो कसं करू करणार शकतो ना, तुम्ही? का नाही करू शकतो. तुम्ही करू शकत नाही ना, प्रयोग करू शकत नाही, तुम्ही प्रयोग करू शकत नाही. नाही, एक मग ती स्वतः example लिहिलेली देऊ का? स्क्रिप्ट पाहिजे. अच्छा, तुझं एक्झाम्पल नाही दिलं. काय आहे का वेगळा? हा, म्हणजे हडेलाप्पेमध्ये तो भाग वेगळा, पण ताट मानेने करू शकत नाही ना. किंवा प्रयोग चालू असताना जर का तिथल्या परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यांनी ते बंद पाडलं तर नाचक्की होऊ शकते. अहो सर, चांगली गोष्ट आहे, उलट व्हायला पाहिजे असं. तुमचं नाटक जास्त फेमस होईल. मी तर वाट बघत होतो. ओके. विजय तेंडुलकरांच्या एका नाटकातल्या लाल रंगावरती आक्षेप घेण्यात आला होता. आय थिंक गिधाडे किंवा कुठल्या तरी. आता गिधाडे. जेवढं हो, हो, हो. चांगलं नाही ती, तेवढी क्रिएटिव्हिटीला वाव जास्त मिळतो. तर त्यांनी मग अनाऊन्स करायला सांगितलं होतं, किंवा दिग्दर्शकाची आयडिया मला माहिती नाही. तर एका आर्टिस्ट, एका स्त्री पात्राच्या मागच्या बाजूला साडीवरती लाल रंग दाखवायचा होता आणि तर ते मान्य झालं नाही. तर मग आधीच अनाऊन्स करून टाकलं की या पात्राच्या साडीवर जो हिरवा रंग आहे तो लाल समजावा, आणि मग नाटक सुरू केलं होतं. आता याच्यावर कोणी आक्षेप घेऊ हो. शकतो? क्या बात आहे. हा किस्सा माहिती होता मला. हा फार भन्नाट किस्सा आहे खरं तर. येस. ओके. आम्ही आत्ता जो प्रयोग करतोय, एकच मिनिट फक्त, वाफाळलेले दिवस नावाचा कादंबरी आहे. त्याचं नाटकाच्या जवळ नेलं पण नाटक नाही केलं. त्याला अनेक कारणं आहेत. ते नाटक केलं तर त्याला सेन्सॉर मिळणारच नाही. पण त्याच्यापेक्षा नाटक नाही होणार ते लेवलला, म्हणून जास्त महत्वाचं ते. पण हे स्क्रिप्ट एका दुसऱ्या व्यक्तीने त्याला आवडलं म्हणून सेन्सॉर बोर्डकडे पाठवलं. ते एका बाईंकडे गेलं. ते म्हटलं छे हे मी वाचणार नाही. त्यानंतर ते दुसऱ्या एका त्यांच्या सदस्याकडे गेलं. तो माणूस ऑफिसमध्ये ते वाचून दाखवतो. वा काय भारी, हे रोजच्या 4 भिंतीत असण्यापेक्षा हे खरं आहे, हे ऑफिसमध्ये सगळं वाचून दाखवतो. पण नंतर सेन्सॉर साठी आम्ही फोन केल्यानंतर त्या मुलाने तो म्हणतो की हे फक्त 18 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी करायला पाहिजे. पण हा विषयच वयात येणाऱ्या मुलांचा आहे ना, तो त्यांच्यासाठी करायचा आम्हाला. आता ते सदस्य निवड आणि या सगळ्या भानगडी आहेत, त्याच्यामुळे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे असं वाटतं त्याच्यात मला. कारण आपण किती ओरडत बसलो ते नसायला पाहिजे, तर माहिती नाही कधीपर्यंत ते असेल. मग याला पर्याय असा असू शकतो का की प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या निरीक्षण समूहामध्ये तरुणांचं प्रतिनिधित्व यावं, असं काही वाटतं का? ते आपल्याला नकोच आहे. त्याच्यात कशाला जाऊन आपण उगाच म्हणजे वाढवायच्या गोष्टी. अशांना न्याय मिळवून देऊ ना आपण. नाही होणार ते, नाही होणार. स्क्रिप्ट आहे. नको. हा?
त्या गमतीचा भाग असा आहे हा की मला एखादं नाटक बघायला इच्छाशक्ती पाहिजे, नाटकाची आवड पाहिजे. मी प्रेक्षक म्हणून सांगतोय तुला. हो आणि मग मी माझ्या सगळ्या व्यापातनं माझ्या घरातल्यांना, मुलांना घेऊन थिएटर पर्यंत पोहोचायचं आणि मग ते नाटक 3 तास बघायचं, पॉपकॉर्नचा आवाज करत. हा आणि घरात माझ्या मुलाच्या हातात OTT प्लॅटफॉर्म आहे. काय करायचं त्या सेन्सॉर मंडळाचं? खरंय. आणि प्रेक्षकांना ठरवू दे ना, नाटक हा, कसं प्रेक्षक आहे ते बघतील. प्रेक्षकांना ठरवू दे. ते त्यांच्यासाठी आहे ना, तुम्ही कशाला त्यांच्यासाठी. तिथे पाहिजे. खरंय. येस, तर खूप छान चर्चा झाली आपली, खूप वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. तर फक्त आता कन्क्लुझिव्ह रिमार्क म्हणून, एक तरुण रंगकर्मी म्हणून एक तुम्ही जाता जाता शेवटचा काय रिमार्क देताय? तर सुरुवात राहुल तू करावीस. मीटिंग संपवतोय आपण, तर एक रिमार्क तुझा. म्हणजे कशाबद्दल? आपण बऱ्याच विषयावर हात घातलेला आहे, आपण बोललेलो आहे, पण ह्या मीटिंगचा एंड करण्यासाठी, एक सार्थकी लागण्यासाठी, जसा आपला विषय होता की उद्याचं परिप्रेक्ष्य मराठी रंगभूमीचं, आपण त्यावर बोललो, पण बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या, अशा असायला हव्या होत्या, अशा नसायला हव्या होत्या, आणि असं होऊ शकतं यावर बोललो आपण. जाता जाता काय म्हणशील एका वाक्यात किंवा 2 वाक्यात? जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेल की अनेक ठिकाणी मी प्रकाश योजनाकार म्हणून काम करतो, अनेक संघांमध्ये करत होतो आतापर्यंत पुण्यातल्या, किंवा दिग्दर्शक म्हणून पण नाटक घेऊन फिरतो किंवा अनेक स्पर्धा बघतो. तेव्हा असं जाणवतं की जे लोक आपण नाटक करणारे आहोत, दिग्दर्शक असेल आणि सगळे कलाकार असेल, ते आपण आपलं नाटक करत राहतो. फक्त ही स्पर्धा झाली, राज्यनाट्य झाली, त्याच्यानंतर कामगार आहे, त्याच्यानंतर पुरुषोत्तम आहे, याच्यातच आपण अडकून राहतो. हे झाले की ते नाटक, ते झाले की ते नाटक. आपण दुसऱ्याचं नाटक बघत नाही, म्हणजे दुसऱ्या राज्यातलं बघत नाही, आपल्या गावातलं बघत नाही. मी पुण्याचा आहे तर मी कोल्हापूरचं, सांगलीचं, यशोधन दादाचं नाटक सोलापूरवरून तुम्ही काही केलं तर मी बघत नाही, किंवा आपण एकमेकांचं बघत नाही आणि त्याच्यावरती चर्चा करत नाही. त्याच्यामुळे आपण आपापल्या खड्ड्यातले, त्या डबक्यातले बेडकर राहतो आणि बरोबर. कुठं सगळं चाललंय त्याच्यापासून आपण अनभिज्ञ असतो, असं मला वाटतं. तर ते बघत राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकमेकांची नाटकं. एवढंच फक्त मला शेवटी म्हणायचं आहे. ओके. लाईन पकडून पुढे जाईन की अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला वाटत असतं आपण नाटकावर प्रेम करतो, पण विषय इथे येतो की आपण आपल्याच नाटकावर प्रेम करत असतो. ते अनेक वर्ष कळत नाही आपण, आणि दुसऱ्याच्या नाटकाकडे फिरकतही नाही. तर हे खूप गरजेचं आहे. आणि मुळात आपण आपल्या सहरंगकर्मींना, संस्थांना, विविध नाटकांना प्रमोट करण्याची कितपत पद्धत आहे आपल्याकडे, आपल्या इस्पेशली नाटकवाल्यांमध्ये आपण नाही करत आहोत. आपण एकमेकांची नाटकं प्रमोट केली पाहिजे. बरोबर. अरे पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, नगरला अमुक अमुक ठिकाणी या पद्धतीची नाटकं होत आहेत, बाहेरचं हे नाटक येणार आहे. आपणच आधी नाटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे अमोल सर. सगळ्यांनी आपण स्पर्धा जरूर केली पाहिजे, पण स्पर्धेत अडकून नाही राहायला पाहिजे. स्पर्धेशिवाय नाटक बसणं हौशी लोकांना तरी थोडस अवघड गोष्ट आहे. तांत्रिक बाबींवरती जास्त लक्ष द्यायची काही गरज नाहीये. आपला अभिनय, आपण निवडलेली स्क्रिप्ट, आपण शब्दांना देत असलेला न्याय, या गोष्टीवरती अवलंबून राहत तांत्रिक बाबी करायच्या असतील तर आपल्या टीम मधलाच एखादा तयार करणं खूप गरजेचं आहे. लाईटसाठी आहे, नेपथ्यासाठी आहे. येस सर. स्वतः स्वानंद मिळवण्यासाठी नाटक करायला पाहिजे, किंवा कुठलीही कला हा स्वतःचा स्वानंद महत्वाचा आहे, बाकी काही महत्वाचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः कमवते होऊन कलेची जपणूक केली पाहिजे. नुसतं कला आपल्याला हौशी लोकांसाठी तो प्लॅटफॉर्म नाही. मीही का मी युवकांना हेच आव्हान करेन की रंगभूमी किंवा नाटक हे फार क्रिएटिव्ह फील्ड आहे. त्यामुळे आपल्याला इथे भरपूर एक्सपेरिमेंट करायची संधी मिळते, आणि ते काम केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, एखादं क्रिएटिव्ह प्रोजेक्ट केल्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन मला नाही वाटत दुसरी कोणती गोष्ट केल्यानंतर मिळेल. तर मी हेच सांगेन युवकांना की आता क्रिएटिव्ह फील्ड, नाटक, रंगभूमी, या सगळ्या फील्डला भरपूर स्कोप आहे. आता भरपूर संध्या आहेत यामध्ये, आणि
आता लोकांचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे या सगळ्याकडे बघण्याचा. तर तुम्हाला हा करिअर ऑप्शन म्हणून बघायला काहीच हरकत नाही. आणि अजून एकदा सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि नियारा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं रंगसंवाद तरुण रंगकर्मींची रंग मैफिल हा कार्यक्रम आपण ऐकला, पाहिला. या कार्यक्रमाचा विषय थोडासा व्यापक ठेवला होता, जसं की उद्याच्या मराठी रंगभूमीचं परिप्रेक्ष्य किंवा मराठी रंगभूमीचं उद्याचं परिप्रेक्ष्य. अशा अनुषंगानं या विषयावर चर्चा करत असताना आपण रंगभूमी, संगीत नाटक, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तांत्रिक जबाबदाऱ्या, त्यानंतर परीक्षण, समीक्षण या बाबतीत, त्यानंतर बालनाट्य, अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलून यावर आपण या तरुण रंगकर्मींचं मत ऐकलं. एक खूप छान रंजक असा कार्यक्रम इथं सादर केल्यामुळं किंवा रेकॉर्ड करू शकल्यामुळं मी या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. म्हणजे अमोल धाबळे सरांचं, यशोधन दादा गडकरीचं आणि राहुल लामखडे, मिहिका शेंडगे या सर्वांचं मी खूप मनापासून आभार मानतो. या सर्व रंगकर्मींमुळं हा कार्यक्रम खूप 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 उत्तम अशा पद्धतीनं मला सादर करता येतो. तर हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवावा, शेअर करावा, स्वतः त्याचा आस्वाद घ्यावा. एक तरुण रंगकर्मी म्हणून त्याची येणाऱ्या पिढीकडून, येणाऱ्या नाट्य चळवळीकडून किंवा येणाऱ्या नाटकाच्या स्थित्यंतराकडून काय अपेक्षा असू शकते याचं उत्तर किंवा ती अपेक्षा तुम्हाला या कार्यक्रमात बघायला मिळेल. आणि त्या सर्व रंगकर्मींचं, उद्याच्या येणाऱ्या रंगकर्मींचं आणि आत्ता रंगभूमीवर काम करणाऱ्या, चळवळीत राबणाऱ्या त्या प्रत्येक रंगकर्मीचं प्रतिनिधित्व या 4-5 लोकांनी या कार्यक्रमात केलंय. त्यामुळं जो मराठी किंवा एकूणच रंगभूमीचा जो रंगकर्मी आहे त्याला माझं नियारा फाउंडेशन महाराष्ट्र आणि अर्थातच रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूर या दोन्ही संस्थांकडून एक जाहीर आवाहन की नक्की या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त रंगभूमीच्या साधकांपर्यंत आणि त्या रंगकर्मींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.